अमृतानुभवाचा जो तिसरा प्रकरणाचा भाग आहे त्याच्यामध्ये वाचा ऋण परिहार असं म्हटलेलं आहे की आम्हाला वाणीचं ऋण आहे, ते जे ऋण आहे त्या ऋणाचं थोडंसं तरी त्या ऋणातून मुक्त व्हावं किंवा ते ऋण आम्हाला त्याचं स्मरण असावं आणि ते स्मरण त्यांनी ज्या स्वरूपामध्ये केलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे त्याचं भूमिका अशी आहे की कुठपर्यंत ती वाणी आम्हाला साथ देत राहते. ती वाणी 4 वाणींमध्ये विभागलेली आहे. वाणी म्हणजे वैखरी आहे, मध्यम आहे, पश्चंती आहे, परा आहे. परावाणीपर्यंतच्या सुद्धा सगळ्या वाणी अर्थात प्राकृतिक आहेत, म्हणजे प्रकृतीच्याच आहेत. म्हणजे जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत ब्रह्म नाहीच. म्हणजे प्रकृतीच्या पलीकडेच ब्रह्म आहे. त्यामुळे वाणी ही ब्रह्मापर्यंत पोचू शकत नाही. म्हणजे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, म्हणजे जिथे वाणी मनासहित परत येते. म्हणजे वाणी कितीही प्रभावी असली आणि परावाणी कितीही सूक्ष्म असली तरीसुद्धा ती वाणी म्हणजे परावाणीसुद्धा परमात्म्यापर्यंत पोचू शकत नाही. आणि दुसरं मन कितीही वेगवान असलं तरीसुद्धा त्या मनालाही त्या वेगाने म्हणजे जिथे ते आहे ब्रह्म तिथपर्यंत ते पोचू शकत नाही. कितीही त्याला वेग असला, कितीही ते सूक्ष्म असलं तरी तेही तिथपर्यंत. वाणी स्थूल आहे, परावाणी सूक्ष्म आहे, तरीही ती पोचू शकत नाही. तसंच मनही कितीही सूक्ष्म आणि गतिमान असलं तरी तेही पोचू शकत नाही. आत्ता इथे विषय मनाचा नाही आहे, आत्ता इथे विषय वाणीचा आहे. आणि त्यामुळे इथे वाचा ऋण परिहार असं त्याला नाव दिलेलं आहे. श्री गणेशाय नमः. हे शिवशक्ती स्वरूप श्रीमद सद्गुरु माये बाप, तू मदर्थ होऊन आप निजलहरी केलेस मला. त्या ठिकाणी सद्गुरूंना मायबाप म्हटलं आहे आणि त्यांना दृष्टांत दिलेला आहे तो जलाचा. म्हणजे गंगा घ्या नाही तर सागर घ्या. तर आपण जल झालात, आप झालात आणि मला त्याची लहरी बनवलेली आहे. म्हणजे मी आपल्यापासून वेगळा नाही आहे, पण मला वेगळ्या भाव धारण करून काय जे लिखाण मी करतो आहे ते माझ्या हातनं तुम्ही घडवत आहात. म्हणजे शेवटी सगळं आपच आहे लहरीच्या आतमध्ये. म्हणजे शेवटी हे लिहिणारे तुम्हीच आहात, पण मला फक्त लहर केलं आहे. हे दासगणू महाराजांचं म्हणणं. आता आता सुरू झाली मुळात ओवी. ययाचेनी बोभाटे म्हणजे गर्जनेनी किंवा जोरात सांगणं, एखाद्या गोष्टीचा बोभाटा करणं म्हणजे कर्णोपकरणी जाईल अशी व्यवस्था करणं. आत्मयाची झोप लोटे म्हणाले. आत्मयाची झोप लोटे म्हणजे त्या ठिकाणी अज्ञान जे आहे ते दूर निघून जातं. पूर्ण तरी ऋण न फिटे म्हणाले. तरीसुद्धा ऋण काही पूर्ण तऱ्हेने फिटत नाही. जे चेणेची निदकी, चेणेची म्हणजे जागृती, त्या झोपेतून जागृत झालेलो असलो तरीसुद्धा पूर्ण तऱ्हेने ऋण फिटत नाही. म्हणजे कोणाचं ऋण फिटत नाही की ह्या 4 वाणी आहेत. या 4 वाणींनी आम्हाला काय केलं की आमच्या ठिकाणी हिच्या गर्जनेनी म्हणजे हिच्या बोबाट्यानी, हिच्या जोर जोरात ओरडून सांगण्यानी काय घडलं, आम्ही पक्के अविद्येमध्ये होतो. आम्हाला काही माहीत नव्हतं असं काहीतरी ब्रह्म आहे, असं काहीतरी जाणता येतं. आम्ही काही विशेष प्राप्त करून घेतो किंवा आमचं मूळ स्वरूप म्हणजे ब्रह्मच आहे, त्याशिवाय भिन्न नाही, हे काहीच आम्हाला माहीत नाही कारण आमचं अज्ञान आहे. ह्या अज्ञानामध्ये आम्ही आत्मज्ञानापासून वंचित आहोत. म्हणजे आम्हाला आत्म्याचं ज्ञान झालेलं नाही आहे, काहीच माहीत नाही. असं आता एक क्षण असं धरू की शब्दांनी पण माहिती नाही आहे. कारण का आता वाणीची स्तुती करतोय ना. म्हणजे आम्हाला कळलं कुणाकडनं, वाणीकडनं. हां, वाणीने आम्हाला सांगितलं की जर आम्ही अहम ब्रह्मास्मी हे वाचलं नसतं, आत्मा हे जर शब्द वाचले नसते तर आम्हाला कुठून आत्मतत्व कळलं असतं. म्हणजे आपल्याला काही आता समजणं अवघड नाही आहे. परदेशातली माणसं आपण जेव्हा पाहतो की ज्यांना या तत्त्वज्ञानाचा बोधच नाही आहे, म्हणजे त्यांच्या वाणीत ते तत्त्वज्ञान गेलंच नाही आहे आणि त्यामुळे ते त्यांना मांडलेलं नाही, तर त्यांना ते तत्त्वज्ञानच माहीत नाही आहे. म्हणजे ही ह्या सगळ्याचा बोभाटा कोण करते, वाणी करते. हां, तर ही ह्या वाणीनी बोभाटा केलेला आहे आणि तिने ययाचेनी बोभाटे म्हणजे तिने सगळ्यांना कंठरव करून आम्हाला समजावून सांगितलंय आणि सारखा सांगण्याचा ती प्रयत्न करते. त्यामुळे काय झालं
की आम्हाला जी अज्ञानरूपी झोप आलेली होती तेव्हा त्या निद्रेत होतो आम्ही, त्या निद्रेचं आवरण आमच्यावर होतं, त्याच्या आम्ही बाहेर आलो त्या निद्रेच्या, आणि आत्मयाची झोप लोटे आणि तिथे अज्ञान निघून जातं आणि आत्म्याच्या विषयीचं अज्ञान जाऊन आम्हाला ज्ञान होतं. पूर्ण तरी ऋण न फिटे, तरीसुद्धा म्हणाले हे ऋण काही पूर्णपणाने फेडता येत नाही वाचेचं. कारण काय, फेडेपर्यंत पुन्हा वाणीचं आहे, आणि ती वाणी आहे तर ती प्रकृतीचं आहे, आणि ती त्या ब्रह्मापर्यंत पोचतच नाही आहे. म्हणजे ऋण फेडण्याकरता पुन्हा तिचंच साह्य घ्यायचं आणि पुन्हा तिचंच ऋण फेडायला जायचं. म्हणून जे चेण्याची निदकी झोपेतून जागृत झाला, म्हणजे वाणी आता दोन प्रकारांनी त्याचा अर्थ होतो. एक तर आमच्या वाणीची मर्यादा येते की त्या वाणीचं ऋण आम्हाला आमच्या वाणीने फेडताच येत नाही, हे एक झालं. दुसरा अर्थ असा की वाणी आम्हाला हे सगळं देते, म्हणजे आम्हाला हे सगळं ज्ञान देते, पण ते जे सगळं ज्ञान आहे ते ज्ञान कुठपर्यंतचं आहे, झोपेतून जागं करण्यापर्यंतच. म्हणजे अज्ञान जर झोप असेल तर ज्ञान ही जागृती आहे, आम्हाला ज्ञान दिलं, पण आत्मज्ञान हे ना अज्ञानाने बाधित होतं आणि ना ज्ञानाने प्राप्त होतं, ते दोन्हीच्या पलीकडे आहे. म्हणजे ती आम्हाला काय देऊ शकते, तिच्या मर्यादेत. हां, तिच्या शब्दांची मर्यादा. म्हणून वेद काय म्हणतो, नेती नेती. मी काय सांगू शकत नाही ते काय आहे, ते काय कारण ब्रह्म आहे न इति, ते काही केवळ कारण ब्रह्म आहे असं मला वाटत नाही. कार्य ब्रह्म आहे न इति, त्यामुळे कारण ब्रह्मही आहे मला कळत नाही, कार्य ब्रह्म आहे हेही कळत नाही. म्हणून वेद म्हणतात की ते जे आत्मस्वरूप आहे ते नेती नेती, आमच्या मर्यादेमध्ये आम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणजे ही वाणी जी आहे तिला तिची मर्यादाच पडली आहे. म्हणून त्या वाणीचं ऋण माझ्यावरती जे आहे ते मला मान्यच आहे, पण त्या वाणीचं ऋण मी फेडू कसं. तिने जिथपर्यंत मला नेऊन सोडलं आणि तिने मला जे सगळं ज्ञान दिलं त्याचं ऋण फेडण्याकरता मर्यादितच आहे वाणी. माझीही वाणी मर्यादित आहे आणि ती वाणी पण मर्यादित आहे. म्हणजे आत्मरूपाचं जे स्थान आहे ते स्थान आता मला प्राप्त झालं आहे आणि ते असं आहे असं काही वाणीत सांगता येत नाही. म्हणजे शेवटी त्या वाणीला त्या अंतिम स्थितीला नेऊन मला बसवता येत नाही. तिला ज्या मर्यादेपर्यंत ती मला देते तशाच मर्यादेपर्यंत मी तिचं गुणगान करू शकतो. म्हणून पूर्ण तरी ऋण न फिटे, नाही तिचं ऋण फेडता येत. जे नेण्याची निदकी, जे चेण्याची म्हणजे जागृती, निदकी झोपेतनं जागं करणारी, आम्हाला कंठरावानी सांगून आम्हाला ज्ञान देणारी ती वाणी असली तरीसुद्धा त्या वाणीला ज्ञान देता आलं. आता त्या ज्ञानाच्या पलीकडे हे आत्मज्ञान आहे, त्याची चर्चा पुढे सुरू होईल, पण त्यामुळे तिचा सर्व ऋण परिहार मला काही करता येत नाही. तिच्या ठिकाणचं ऋणाचा मी पूर्ण परिहार करू शकत नाही. म्हणून आता परापश्यंती मध्यमा वैखरी ह्या चार वाणी निर्धारी, यांच्या योगे झाले दुरी अज्ञान ते आत्म्याचे. ह्यामुळे आम्हाला आत्म्याचं अज्ञान दूर झालं. परी ते अज्ञान न निरसे पूर्ण जाणं, पण त्या अज्ञानाचा पूर्ण निरास नाश होत नाही. जेवी झोपेतील जागेपण निद्रेच्याच स्वरूपाचं. म्हणजे कसं की आता आम्ही झोपलो होतो आणि आता जागे झालो, ते निद्रेचं स्वरूप का आहे, कारण निद्रा स्वीकारली म्हणून जागे झालो म्हणतो. हां, निद्रा हा बेस आहे, त्याचा जो पाया आहे तो निद्रा आणि त्याच्यावर जागृती आहे म्हणतो. मग जागृती केली की पुन्हा निद्राच आहे. म्हणून निद्रेशिवाय जागृती थोडीच आहे, निद्रेच्या आधाराने जागृती आहे. हां, म्हणून म्हणजे शास्त्रज्ञाने करून जर निरसले अज्ञान. आता शास्त्राच्या ज्ञानाने आम्हाला, नाहीतरी शास्त्राच्या माध्यमानेच आम्ही पुढे जातो, तर शास्त्राने जर आम्हाला ज्ञान दिलं आणि आमच्या अज्ञानाचा निराश केला तरी ज्ञानाचा अभिमान बळावला. मग तिथे ज्ञान अधिक बलवान झालं. त्याचा अभिमान म्हणा, त्याचं अस्तित्व म्हणा, त्याच्या आधाराने चालणं म्हणा, बळावलं. तस्कर बाहेर घातीला शठघरासी आणीला, आपण तैसाच राहिला परी पहिले असम काळजीत. म्हणाले चोराला घराबाहेर घालवला
पण लबाडाला घरात आणला म्हणजे काय झालं, तो लबाडाही तुला लुटणारच आहे आणि तो चोरही तुला लुटतच हो. काही फारसा फरक नाही पडला, तर फारसा फरक नाही पडला त्याच्यामध्ये. तर म्हणून ते म्हणतात की म्हणजे शास्त्रज्ञाने करून नाही. पुढे आलो आपण इथे शठघरासी आणिला आपण तैसाच राहिला परी पहिल्या सम काळजीत. म्हणजे पुन्हा शठाला घरात आणल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या म्हणजे दस्त ऐवज स्थावर जंगम सगळ्याची आपल्याला काळजीच घेतली पाहिजे. उद्या माझे कागदपत्र पळवून नेईल, नाही तर माझे दागदागिने नेऊन काही माझं जोखीम हरण करील. म्हणजे पुन्हा भीती शिल्लक आहे की आहेच. तर म्हणून ते म्हणतात एवंच अज्ञान जावोनी अज्ञान झाले तरी ते तत्समान का की ज्ञानीपणाचा अभिमान उरलाच असे. कारण ज्ञानाच्या ठिकाणी पुन्हा एक अहंकाराची बाजू शिल्लक राहते. आणि जोवरी टिके अभिमान तोवरी न कृतार्थता जाण ती व्हावया लागून पाहिजेत दोन्ही नुरले की. आता अभिमान कशाचा आहे, मला ज्ञान झालं आहे याची जाणीव आहे. आता आपल्याला इथे मनात थोडी शंका येईल की अभिमान कशाला कोणाला होईल, ज्ञान झालं ठीक आहे ना. म्हणजे असं काय लगेच त्याचा कोणी गर्व करणारच असेल असं नाही. एखाद दुसरा गर्व करेल, 100 गर्व करतील, पण 101वा गर्व न करणारा निघेल. तो जर तसा निघाला तर मग ज्ञान त्याला देईल की नाही. म्हणजे त्याला जे काही अंतिम असं सुख आहे किंवा आत्मज्ञान जे आहे किंवा आत्मस्थिती जी आहे ती देईलच की नाही प्राप्त करून. असं कुठे आहे की सगळंच ज्ञान हे अहंकारानेच युक्त असतं. ते म्हणतात अहंकाराने युक्त म्हणजे कोणतं, त्याला म्हणजे ज्याला उपनिषदची महावाक्य म्हणतो तर उपनिषद वाक्य आहे ते कोणतं, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. हाच अभिमान आहे. मी माझं अस्तित्व मी सोडलंच नाही आहे, म्हणजे पुन्हा मी विसरलाच नाही आहे. हा अभिमान म्हणजे माझ्या अस्तित्वाचा, माझ्या आयडेंटिटीचं माझं अजून स्मरण गेलं नाही, म्हणजे ज्ञान नाहीच झालं. हां, अशा अर्थ. हां, मी पणच नाही गेलं तर ज्ञान कसं होईल. त्यामुळे शास्त्रांनी खूप ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानाने मी जाणून घेतलं की मी ब्रह्म आहे. तर ते आता मी ब्रह्म आहेची जाणीव शिल्लक राहिली. हां हां. आणि शास्त्र आम्हाला तिथपर्यंतच नेऊ शकतं. शास्त्र आम्हाला ती वाक्यच दाखवू शकतं. तर अनुभव आम्ही घ्यायचा आहे आणि तो या ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचा आहे. आणि म्हणून सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये किंवा सगळ्यांनी आपापल्या परीने एक गोष्ट पुन्हा पुन्हा मांडली आहे की भक्ती आणि अभक्ती यांची पंगत एक होते. ज्ञान आणि अज्ञान एकाच स्थानावर येऊन बसतात. त्याचं कारण शेवटी असं आहे की ते याच्या पलीकडेच आहे. धर्म आणि अधर्म याच्या पलीकडेच ती स्थिती आहे. आणि म्हणून ते आता आपल्याला पुढे सांगतात की मी देह नाही देही नाही ऐसे जे ज्ञान तेही अविद्येचेच करी पाही कार्य पहा निसंशय. म्हणजे जसं आता आपल्याला आपण स्वयंपाक करतोय आणि स्वयंपाक करताना म्हणजे भाजी चिरली आहे, फोडणीला टाकली आहे, मग आता ह्याच्यात काय टाकायचं आहे, तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आहे असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याचा अर्थ एकच होतो की याच्यामध्ये तिखट नाही आहे, ह्याच्यामध्ये मीठ नाही आहे, ह्याच्यामध्ये साखर घालायला हवी आहे, याच्यामध्ये काय नारळ घालायला हवा आहे, काय जे आम्ही तिथे सांगू. आता अज्ञानाची पातळी म्हणजे आमची ती नुसती चिरलेली रॉ भाजी आहे आणि आम्ही जेव्हा भाजी करायला घेतली आता त्यात सगळं टाकत गेलो म्हणजे ते आम्हाला ज्ञान झालं. असं जर आम्ही म्हटलं की पहिल्यांदा आम्हाला अज्ञान होतं आणि आता आम्हाला ज्ञान झालं, म्हणजे पहिल्यांदा आम्हाला कुणीतरी सांगितलं ही भाजी अशी अशी चिरलेली आहे, आता ही भाजी करा. त्यामुळे कशी करायची बा, तिखट मीठ घाला, मीठ साखर घाला, झालं. काय तसं काही नारळ घाला, भाजी होईल. आता ह्या ठिकाणी अज्ञान आहे, त्यांनी सांगितलं आहे आणि आता भाजी केली आहे. म्हणजे आधी त्याचं अज्ञान आहे, काय आहे, कशी करायची आहे हे माहिती नाही आणि ती आता माहिती झाली आणि केली की आपण म्हटलं हो आता मला कळलं हे कसं करायचं, हे मला समजलं. पण हे मला समजलं ह्याचं बेस काय, ह्याचा पाया काय मला माहीत नव्हतं. म्हणजे मला माहिती नाही ते मला माहिती झालं, हाच त्या ज्ञानाचा पाया आहे. मी तू काय शिकली आहेस, मी मॅट्रिक झाली आहे, मग आता काही नाही, मी किती वर्ष तशीच होते, पण मला नंतर वाटलं आपण शिकावं, मग मी BA केलं, मग मी MA केलं.
मग आता मी व्यवसाय करायला लागले. म्हणजे मी BA केलं, मी MA केलं, म्हणजे मी त्या विषयातलं ज्ञान मिळवलं. पण मी ते ज्ञान मिळवलं म्हणजे मी आधी अज्ञानी होते. मी अज्ञानी होते आणि म्हणून मी ज्ञान मिळवलं. म्हणजे मला अमुक एका विषयामध्ये ज्ञान मिळालं किंवा मी ते घेतलं याचा बेसच मुळे मी अज्ञानी होतो. असं आहे. जेव्हा लहान मुलाला शाळेत घालतो तेव्हापासून आम्ही शेवटापर्यंत सुद्धा जे जे मिळवत जातो ते ते नव्हतं म्हणून ते मिळवलं. हां, म्हणजे ते म्हणतात त्याचा बेस कधी सुटत असतं. हां, तर त्यामुळे पहा गाढ मी देह नाही देही नाही ऐसे हे ज्ञान तेही. हे जरी ज्ञान असलं की मी देहही नाही मी देही पण नाही. देही म्हणजे ह्या देहात राहतो आत्मा, कारण तो स्व नाही, कारण चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी खरं तेच रूप आहे, पण हे जे काही आत्ता वेगळं आहे असं जाणवत आहे हे खरं नव्हे. आता तर त्यामुळे ते सांगतात की ऐसे ज्ञान तेही अविद्येचेच करी पाही कार्य पहा निसंशय. ते अविद्येचंच काम करते, म्हणजे अविद्या आहे हेच सांगण्याचं काम करते. हां, कारण मला आधी ह्यातलं काही माहीत नव्हतं, आता मला हे कळलं आहे. म्हणजे ते पुन्हा स्पष्टीकरण कोणाचं देतं, टिप्पणी कोणावर करतं, अविद्येवर करतं. हां हां. आता पहा गाढ निद्रेमधून कोणी कोणा उठविल्या जाणं, तो जे करी भाषण ते निद्रेच्याच स्वरूपाचे. येथे बोलण्यापुरता भला त्या निद्रेचा त्याग झाला, परी अंमल नाही गेला निद्रा स्थितीचा सर्वांशी. मनुष्य काही बडबडतो तो त्या पुरता जागा होतो, परी काही न जाणतो मी अमके वदलो म्हणून. मग हे त्यांचे बोलणे जाण का खऱ्या जागृतीचे होय लक्षण. ती स्थिती पाहून सुज्ञ म्हणेल झोपेत हा. ऐसे जरी सत्य आहे तरी मग उपयोग नोहे, चहू वाणीचा परी हे चुकीचेच. म्हणजे तरी मग उपयोग नोहे चहू वाणीचा, कॉमा केलाय बघा. म्हणून आता काय उपयोग आहे 4 वाणींचा आम्हाला. जसा हा मनुष्य झोपेत आहे, झोपेतनं त्याला उठवला, झोपेतनं उठवलं काय कशाला उठवलं किती वाजले कोणाला माहिती काय झालं, तो काहीतरी बोलतो पण तो खरा जागृत झालेला नाही आहे, काहीतरी बोलायला लागला. मग बोलता बोलता त्याला वाटलं तर तो पुढे जागा होईल, नाही वाटलं पुन्हा तो झोपून जाईल. म्हणजे झोपेमध्ये तो बोलतो पण तो जागृतीला आला नाही. याचा अर्थ हा आत्ता आधी अज्ञानात होता. यांनी पुष्कळ शास्त्राचा अभ्यास केला आणि शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर तो त्या शास्त्राच्या आधाराने काही काही विधानं करायला लागला की असं आहे, कशामध्ये गुंतून पडू नये, माणसाने आसक्त होऊ नये, मोहजालामध्ये फसू नये, ईश्वराचं अनुसंधान सोडू नये. लागला पुष्कळ काहीतरी काहीतरी बोलायला. म्हणजे हे काय आहे, ही झोपेतली बडबड आहे. जाग न आलेली असताना तो ते बोलत राहतो आणि खरा जागा झाला तर यातलं काहीच राहत नाही, तो ब्रह्माशीच एक रूप होतो. म्हणजे ही जागृती नाहीच, हे खरं झोपेचीच एक स्थिती आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मग वाणी आम्हाला कुठे नेते, त्याच्याकरता शेवटचं वाक्य, तरी मग उपयोग नव्हे चहू वाणीचा. कारण या 4ही वाणी आम्हाला फक्त ज्ञानाची ओळख करून देतात, त्या ज्ञानात नेऊन ठेवत नाहीत. म्हणजे वाणी नेऊन ठेवत नाही. जसं आता व्यवहारामध्ये आपण म्हटलं की कागदावरती मी लिहून दिलं की श्रीखंड खूप सुरेख आहे, मधुर आहे, मलईयुक्त आहे, केशराचा सुवास येतो आहे, असं सगळ्या 4 ओळी 5 ओळी त्याच्या लिहिल्या आणि तो कागद दिला. तो वाचून काय उपयोग. म्हणजे हा कागद जर मी खाल्ला तर मला श्रीखंडाची चव येणार नाही, केशराचा वास लागणार नाही, त्याची मधुरता प्रत्ययाला येणार नाही. म्हणजे शब्द मला त्या आत्मतत्वापर्यंत पोचवू शकत नाही. आम्हाला तिथे पोचायला काही आणि तो वेगळा आहे की जो ह्या वाणीत नाही आहे. हां, म्हणून वाणीची मर्यादा आहे. चहुवाण परी हे चुकीचेच. एरवी पराधिका चौघी जीव मोक्षाचा उपेगी अविद्ये सवे अंगी वेचती कीर. पण म्हणाले जरी ह्या 4ही वाणी आहेत, ह्या वाणी जीवाला मोक्षाच्या करता उपयोगी ठरणारे आहेत, परंतु त्या अविद्येशीच संलग्न आहेत. काय करावं. अंगी वेचती कीर, पण त्या अविद्येच्याच ठिकाणी खरोखर, कीर म्हणजे खरोखर, त्याच ठिकाणी त्या जोडलेल्या राहतात. ह्या पराधिक 4ही वाणी जीव अविद्येपासून समर्थ सोडवण्या लागुनी, या जीवाला अविद्येपासून सोडायला समर्थ आहे.
अविद्येचे बरोबर यांचाही नाश साचार, बाप हो आहे होणार निसंशय. जशी अविद्या निघून जाते तशा या वाणी पण निघून जातात. कारण खऱ्या अर्थाने म्हणजे आता वर बोललोय तसं नाही की अविद्या ज्यावेळी संपलीच नाही तर अविद्येच्या बरोबरच राहणारे आहेत त्या. अविद्येतूनच उत्पन्न झालेले आहेत त्या. त्यांचा संग अविद्येशीच आहे. म्हणजे अविद्या आहे तर वाणी आहे आणि अविद्या नाही तर वाणी नाही. म्हणजे आम्ही खऱ्याच आत्मज्ञानात गेलो तर या वाणींचा संबंधच राहत नाही. अशा मर्यादित आहेत त्या, हे लक्षात घ्या. म्हणतात देहासवे हातपाय, दृष्टांत दिला. जाती मनासवे इंद्रिये, का सूर्यासवे जावे किरण जाळ. म्हणजे जसं देहाबरोबर हातपाय जातात, जशी इंद्रिय मनाच्या बरोबर जातात, जसे सूर्याच्या बरोबर किरण जातात, तसं अविद्येच्या बरोबर ह्या चारी वाणी निघून जातात. देहाची ये बरोबर जाती हातपाय साचार, इंद्रिय समुदाय तो थोर जाय बरोबर मनाच्या. या भास्कराच्या बरोबरी किरण समुदाय निर्धारी, जातसैकी सर्वतोपरी न उरे अंशेही. कुठे राहतो? सूर्य निघून गेला आणि चुकार किरण इथे शिल्लक राहिले असं काही होत नाही. सगळे इमाने इतबारे निघून जातात. त्यामुळे नातरी निद्रेची ये अवधी, स्वप्ने मरती आधी, तेवी अविद्ये संबंधी आटती इया. नातरी निद्रेची ये अवधी, हे निद्रेच्या शेवटी. आता निद्रेचा शेवट म्हणजे जागृतीकडे येणं. निद्रेचा शेवट होणं म्हणजे स्वप्ने मरती आधी, स्वप्न आधीच नष्ट होतात. जाग झाल्यावर काही स्वप्न राहतच नाही. ते जागृती स्थिती येण्याची आधीची स्थिती स्वप्नाचा नाश आहे. तेवी अविद्ये संबंधी आटती इया. तसंच या अविद्येच्या बरोबर याही नष्ट होतात. म्हणून निद्रा संपता स्वप्ने मरती, तेवी अविद्येच्या सह निश्चिती, अविद्या कार्ये नुरती चहू वाणीच्या पराधिक. जे अविद्येचं कार्य आहे ते त्यांचं शिल्लक राहत नाही. निद्रानाशाबरोबरी स्वप्ननाश झाला जरी, परी स्वप्नाची अंतरी जागृतीच स्मृती राहे. म्हणाले स्वप्नाचा जरी नाश झाला तरी सुद्धा जागेपणी ते स्वप्न आठवतं, त्या स्वप्नांचं स्मरण होतं. मृते लोहे. आता त्याचा पुढे विश्लेषण सुरू झालं की आता वाणी पुढेपर्यंत टिकल्या नाही, त्याला आत्मज्ञान झालं तरी सुद्धा आत्मज्ञान झाल्यानंतर म्हणजे स्मृतिरूपाने वाणी राहत नाही का? राहते ना. कारण का? तर हे आत्मज्ञानी पुरुषांनी तर एवढं लिखाण केलंय. म्हणजे मग त्याचं उत्तर काय देणार आहे? म्हणजे त्या वाणीचा त्या आत्मज्ञानी पुरुषाला आत्मज्ञान झाल्यानंतर ती वाणी कशी उपयोगाला येते किंवा त्या वाणीत ते कसं लिहितात. आता इथे मृते लोहे होती म्हणजे लोखंड मरतं म्हणजे रसरूपाला येतं. कारण लोखंडाचा आकार गेला, ते रसरूपे जीती. म्हणाले ते जिवंत कशाच्या रूपाने झालं? राहिलं रसायनाच्या रूपाने राहिलं आणि किंवा भस्म रूपाने राहिलं. एक तर जाळून टाकलं म्हणजे लोखंड मृत केलं म्हणजे त्याचं ऑक्साईड केलं आणि नाही तर त्याचा रस केला. तर म्हणाले जळवून इंधने येती वन्ही दशे. इंधन आहे म्हणजे लाकूड आहे आणि त्याला जाळलं तर काय इंधन दशेला येतं म्हणजे विस्त होतं, निखारे बनतात त्याचे. आणि वन्ही दशे म्हणजे याच्या अग्नीच्या रूपाला ते प्राप्त होतं जळून. तर लोहाचे झाली या पाणी स्थूल रूपे हरपे जाणी. त्याचं स्थूल रूप निघून जातं आणि प्रवाही रूप त्याचं तयार होतं. परी रसरूपा येऊनी लोहची नांदे. पण तरी ते लोहच असतं. काष्ठ दहन झाल्यावर काष्ठपणा नुरे तिळभर. लाकूड जळलं तर का परी निखारा स्वरूपे साचार आहेच ते. म्हणजे लोखंडाचा रस झाला वा काष्ठाचा निखारा बनला, परी लोह काष्ठाचा न लोप झाला, हरपली मात्र स्थूल रूपे. त्यांचं लौकिक रूप संपलं पण त्यांचं कोणत्या तरी स्वरूपामध्ये ते शिल्लक आहे. स्थूल रूपाचे निरसन तेच त्याचे होय मरण. कारण का? त्यांनी मृते लोहे म्हटलंय ना, म्हणून त्या मरणाचं स्पष्टीकरण केलं आता इथे. तर म्हणून इथे परी लोह काष्ठाचा न लोप झाला. आता इथे हरपली मात्र स्थूल रूपे. स्थूल रूपाचे निरसन तेच त्याचे होय मरण. मरण म्हणजे उपयोगातून जाणे हे. आता मरण म्हणजे काय झालं? आम्हाला म्हणाले मरण म्हणजे ते नष्ट झालं असं नाही म्हणायचं. त्याचा जो त्यावेळी उपयोग होता ते ज्या आकारात होतं ते राहिलं नाही. आता आमच्या हातामध्ये सोन्याची बांगडी आहे, आता आम्हाला बांगडी नको आहे
आता आम्हाला त्याचं काहीतरी कडं बनवायचं आहे की आम्ही सोनाराकडे नेलं. सोनार पहिलं काय करणार ते आटवणार, त्याचा रस करणार. म्हणजे आता त्याचं बांगडी हे प्रयोजन संपलं आणि मी त्या बांगडीचा आता कंबरपट्टा तरी करा, नाही तर गोठ तरी करा, नाही तर पाटली तरी ठोका. म्हणजे मूळचं प्रयोजन संपलं. म्हणजे त्याचा तो उपयोग संपतो. पहा लोखंडाची पहार आटवली, रसरूपाने रूपाते आणली, तई ती असमर्थ झाली, खांदण्यावा कुटावया. तोच रस पूर्व स्वरूपासी, येता पहार होईल निश्चयेसी, आणि लागेल करावयासी कार्य कुटण्या खांदण्याचे. जर तिला पुन्हा त्या रूपात आणली तर म्हणजे स्थूल स्वरूपा वाचून काही न कार्य होई जाणं. स्थूल रूपाला यावंच लागतं. तर ऐसेच काष्ठाचे लक्षण तंतोतंत आहे की, अग्निस्वरूपा काष्ठ येता, काष्ठपण हरपे तत्वता, पाट फळी न ये करिता निखाऱ्याची. आम्हाला ते लाकूड याच रूपात पाहिजे. ते निखारे घेऊन काय आम्ही त्याचा पाट बनवणार का, आम्ही त्याची फळी वापरून त्याचा काही उपयोग करणार. येथे उपयोगापुरते भले, काष्ठाचे काष्ठत्व हरले, परी पाहता काष्ठची उरले, निखाऱ्याचे रूपाने. म्हणजे काष्ठाचं जे लौकिक रूप आहे ते नष्ट झालं, पण ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये, फॉर्ममध्ये शिल्लक राहिलं. लवण अंगे विरे, परी स्वादे जळी उरे. म्हणजे जे लवण म्हणजे मीठ, क्षार पाण्यामध्ये मिसळला गेलं. आता साधं मीठ मिसळलं गेलं तर पाण्याला खारटपण येईल, आणि काळं मीठ मिसळलं गेलं तर त्याला विशिष्ट वास येईल. म्हणजे तो त्या वासारूपाने आम्हाला लगेच जाणवेल. नीद मरोनी जागरे, जी जे निजे. म्हणे त्या इथे त्यांनी म्हटलं की नीद मरोनी जागरे. झोपण्याला मारलं, नीद त्या झोपेला मारलं तेव्हा तो जागा झाला. पण जी जे निदे, पण जागं होणं याची पार्श्वभूमी निद्राच आहे. निद्रेच्या पार्श्वभूमीवरच तो जागा झालाय. म्हणजे ती जी जे निदे म्हणजे निद्रा जिवंतच आहे, निद्रा काही मेलेली नाही आहे. म्हणजे इथे काय दृष्टांत दिला, लोखंडाला पातळ केलं, भस्म केलं, तरी लोखंड काही मरून नाही गेलं, त्याचा फॉर्म बदलला. आम्हाला वाटतं ते लोखंड मृत झालं म्हणून. जळी घालिता पादे लोणं, ते विरघळे संपूर्ण, तरी त्याचा स्वादपूर्ण शिल्लक आहे मागुती. वा स्थूल रूपे निद्राती, जरी नष्ट झाली निश्चिती, तरी तत्कार्य जी जागृती आली तरी ती निद्राच. म्हणजे ते फॉर्म बदलला, कारण जागा नसेल तेव्हा तो झोपेतच आहे. कार्य कारणापासून नामरूपे जरी भिन्न, झाले परी कारण कार्यरूपेच उदेले. म्हणजे कार्य हे कारणापासून जरी वेगळं असलं तरी सुद्धा, त्यांची नामरूप जरी भिन्न होत असली तरी सुद्धा, झाले परी कारण म्हणजे भिन्न झाले असं पुढचा शब्द घेतला. नामरूपे जरी भिन्न झाले, परी कारण कार्यरूपेच उदेले. परंतु जे कारण आहे ते कार्यरूपाने उदयाला आलं. दूध आहे, दूध आमचं कारण आहे, आणि दही केलं आहे, कार्य आहे. तर दूध दह्याच्या रूपाने शिल्लक राहिलंच आहे. अगदी तूप केलं तरी सुद्धा शिल्लक राहिलं आहे. तर पहा मृत्तिकेचा घट केला, घट घटाच्या स्वरूपा आला, परी कारणाचा नाही झाला, लोपत्याही स्थितीत. हे तर अगदीच सोपं आहे की मातीच आहे, मातीनीच फक्त आकार घेतला. इथे कसं निदान परिणाम तरी आहे, दुधाचं दही झालं. तेवी अविद्ये सवे, चौही वेचिती जीवे, तत्वज्ञानाचेनी नावे उठतीची या. म्हणून म्हणाले ह्या अविद्येच्या बरोबर या चौघीही नष्ट होतात. जरी तत्वज्ञानाच्या रूपानं, तर तत्वज्ञानाचेनी नावे उठतीची या. म्हणजे तत्वज्ञानाचा विषय घेतला की काय झालं, तत्वज्ञान झालं, तत्वाचं ज्ञान झालं असं म्हटल्याबरोबर अविद्येचा नाश झाला. पण अविद्येचा नाश झाला म्हणजे त्या चारही वाणींचा नाश झाला याचा उच्चार झाला. म्हणजे त्या नष्ट झाल्या हे आम्ही बोललोच पुन्हा. म्हणजे पुन्हा त्या उत्थान म्हणजे जाग्यात झाले आहेत. म्हणजे तत्वज्ञान झाल्यानंतर चारी वाणींचं अस्तित्व संपलं. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना की म्हणजे मला बोलता येत नाही असं जेव्हा माणूस आपल्या तोंडात बोलतो, किंवा माझ्या मुखात जीभ नाही असं जर म्हटलं तर जिभेशिवाय त्याला बोलताच येणार नाही.
तसं आहे ते. हां, म्हणून ते म्हणतात की इथे अविद्येचे बरोबरी या चौघी नष्ट होती जरी तत्वज्ञान रूपे परी उत्थान या चौघींचे. तत्वज्ञानाबरोबर भ्रांतिकाला माझारी या चहुवाणीने जीव करी. भ्रांतिकालात आता आपण अविद्येत आहोत, त्या कालात आपण याच वाणीने आपला जीव करी की मी देही सुखी दुःखी या परी निर्धार तो आपला. आपल्या वाणीने तो आपल्याला काय वाटतं हे सांगत राहतो. जोपर्यंत आमच्यासारख्या भ्रांत स्थितीत आहे, अविद्येमध्ये आहे, तोपर्यंत. सामान्य ज्ञानानंतर याच वाणीने साचार जीव करी निर्धार की मी सच्चिदानंद म्हणून. त्याला सामान्य ज्ञान झालं म्हणतात. शब्द छान वापरला की त्याला ज्ञान झालं. ते कसं आहे? ते सामान्य आहे, ते अलौकिक ज्ञान नाही आहे, विशेष ज्ञान नाही आहे. तर त्याला ज्ञान काय झालं? अरे मी काय स्वतःला सुखी दुःखी समजतो असं नाही आहे. मी तर आत्मा आहे, मी तर चिदानंद रूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे. ह्याचं त्याला काय झालं? ज्ञान झालं की मी सच्चिदानंद म्हणून. परी हे दोन्ही व्यवहार अविद्यामूलक साचार. कारण का? अविद्येमध्ये मीच देह आहे, मला सुख दुःख आहे, माझाच मान अपमान होतो. आता इथे म्हणतो मी सच्चिदानंद आहे. म्हणजे तिथे हे म्हटलं काय, हे म्हटलं काय, पुन्हा उपाधी मला चिकटवून घेतलेलीच आहे आणि मी काहीतरी याच लौकिक कक्षेतल्या अनुभवात आहे. म्हणजे त्रिपुटीत आहे, त्रिगुणात आहे. आता त्याचाच अनुभव मी घेतोय. परी हे दोन्ही व्यवहार अविद्यामूलक साचार. येथे चहुवाणीचा प्रकार ऐसा असे. इथे त्या वाणी अशा प्रकाराने आपल्याला दिसतात. रूप या चहुवाणीचे भ्रांतिकाली स्थूल साचे आणि ज्ञानकाली सूक्ष्मतेचे प्रत्यंतर येत असे. ज्ञानकालामध्ये या वाणीनं सूक्ष्मता म्हणजे मी सच्चिदानंद रूप आहे, मी या गोष्टीमध्ये अडकलेला नाही आहे, मी अडकलेलं नसावं हे जे जाणणं आहे. हा जो बाहेरचा व्यवहार आहे हा खरं म्हणजे भ्रांत आहे. हा व्यवहार क्षणभंगूर आहे, हा व्यवहार काही जरासा नश्वर आहे. तर मी यात का अडकावं हे विचार आहेत ते सूक्ष्म आहेत, पण शेवटी विचारच आहेत, त्याच्याच अनुषंगाने आहेत, उपाधीच आहे. म्हणजे शेवटी वाणी फक्त वेगवेगळ्या रूपामध्ये वावरतीये, पण ती अविद्येमध्ये वावरतेच आहे. अविद्येत वावरते, विद्येत वावरतीये. जर ज्ञान झालंय असं वाटलं एखाद्या विषयाचं, हा तत्वज्ञान दिवा मरोनी इही लावावा तरी हाही क्षीण लेवा बोधरूपेची. आता हा तत्वज्ञानाचा दिवा म्हणजे त्याला आता ज्ञान व्हायला लागलं ना, कळून घेतोय तो हे सगळं काय आहे ते. हे तत्वज्ञान म्हणजे तत्चं ज्ञान. म्हणून ते तत्वज्ञान, म्हणून ते तत्चं जे ज्ञान आहे हा दिवा घेऊन मरोनी इही लावावा म्हणजे अज्ञान नासून तो लावावा, म्हणजे अज्ञानाला दूर करावं. म्हणजे म्हणजे वाणी आहे ती पण नाहीशी करावी. तरी हाही क्षीण लेवा बोधरूपेची. परंतु हा सुद्धा ज्ञानाच्या रूपाने क्षीण म्हणजे भारच घेण्यासारखा आहे. म्हणजे त्याचं ओझच घेतलेलं आहे अंगावरती, बोधरूपाचं ओझं घेतलंय. चौघींनी तत्वज्ञान दिवा भरोनी जरी लाविला बरवा तरी तो क्षीणची लेखावा. मरोनी पाहिजे, इथे चुकून भरोनी झालंय. तरी तो क्षीणची लेखावा यथार्थपणे, तो क्षीणच आहे असं समजावं. म्हणजे पराधिक वाणींनी निजरूपाची आटणी करुनी तत्वज्ञान हाची कोणी दीप जरी लाविला तरी त्या दीपा ठाई याच चौघींचा बोध होई. अति सूक्ष्मपणे पाही स्थूलते मावळून. म्हणजे ह्याला काय वाटतंय की मला बोध झाला. कशामुळे झाला? कारण माझं अज्ञान गेलं, या अज्ञानाबरोबरच्या ज्या वाणी होत्या त्या अज्ञान गेलं म्हणून त्या पण गेल्या. म्हणून ही ओळ अशी घेतली, हा तत्वज्ञान दिवा मरोनी ही लाविला. म्हणजे कोणी अज्ञानाने स्वतःला मारून घेतलं तसं चार वाणींनी स्वतःचं अस्तित्व संपवलं आणि ज्ञानरूपी तत्वज्ञानरूपी दिवा लाविला. हाही क्षीण लेवा बोधरूपेची. आता ते म्हणतात की हा सुद्धा क्षीणच झाला बोधरूपाने. कसा झाला? तर अज्ञान गेलं, त्याच्याबरोबर चार वाणी गेल्या आणि त्या गेल्यानंतर काय झालं? तत्वज्ञानाचा दिवा पेटला. आता पेटलेल्या दिव्यामध्ये कोण आहे? म्हणाले या जो दिवा पेटवला ज्यांनी, त्या वाणी त्या दिव्याच्या रूपाने आहेतच, पुन्हा त्या तिथे शिल्लकच आहेत. दीप जरी लाविला तरी त्या दीपाठाई याच चौघींचा बोध होईल. कारण
हा जे नाही आहे त्याचा बोध होतो आहे. म्हणून म्हणाले अतिसूक्ष्मपणे पायी स्थूलते मावळुनी. म्हणजे ह्या ज्या स्थूल वाणी होत्या त्या संपल्या आणि सूक्ष्म पातळीवरती त्याच वाणीवरती उभरून किंवा आल्या त्या वरती त्या ठिकाणी. जैसे तेल आणि वात दीपा आधी मूर्तिमंत दीप लागता होत बोध दीपे दोहींचा. आधी तेल आणि वात एकत्र केली देवलाण्यात ठेवलेली आहे. हे दोन आहे. पण आता एकदा दिवा लावला दोन्ही एक झाले. तो दिवा दिसायला लागला. पहा अग्नीच्या ठाई, इथे शब्द चुकला आहे, अग्नीच्या ठाई तेल वात दिसत नाही. म्हणजे दिव्याची जी ज्योत आहे त्या ज्योतीत काही तेलवात दिसत नाही, फक्त ज्योत दिसते. परी ज्योतीमुळे होई बोध दोहींच्या अस्तित्वाचा. त्याच्यातच कळतं की खाली तेलवात लावलेली आहे म्हणून. तेलवातीचं आवरण जे अर्गिणीच्या ठाई जाणं, माझ्या मते अग्नीच्या ठाई जाणं पाहिजे. हेच त्यांचे नष्ट होणं स्थूल रूप होणे पाहिजे. पुन्हा की या ठिकाणी त्यांचं स्थूल रूप नष्ट कशामुळे होतं? त्या अग्नीमुळे. त्यांचं स्थूल रूप तेल आणि वात होतं, बाहेर आलं आणि ते ज्योतीच्या रूपाने आगीच्या रूपाने प्रकट झालं. आणि अस्तित्वाचा जो का बोध होय साचा तो बोध तयांचा सूक्ष्म रूपाचे द्योतक. तो त्यांचा जो बोध आहे आता अग्नीच्या रूपाने होणारा तो त्यांचा सूक्ष्म रूपाचा बोधक आहे. त्यांना सूक्ष्मतेने तो कळला. ज्योतीचे ज्योतपण न टिके यांचे वाचून तैसे अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान या चौघींच्या बळाने. यांच्याचमुळे मी ब्रह्म आहे ही जाणीव झाली. म्हणून तो क्षीण म्हणावा यथार्थ बोधी बरवा याचाच अनुवाद ऐकावा पुढेही. म्हणून त्याला क्षीण म्हणावं कारण मी ब्रह्म आहे हेच ज्ञान झालेलं आहे सूक्ष्म रूपाने. म्हणजे पुन्हा अस्तित्वाचीच जाणीव आहे. घेऊनी स्वप्न मिळवी गेलिया आपण पादावी दोन्ही दिठी नांदवी नीद जैसी. येऊनी स्वप्न मिळवी म्हणजे झोप येते. येऊनी म्हणजे झोप, येऊनी स्वप्न मिळवी. जेवी निद्रा जागृती स्वप्न या दोहीच नांदवी जाणं. तोच विचार आहे म्हणून आपण सरळ पुढे जाऊ. म्हणजे दोहींचे अधिष्ठान निद्राचं असेल. निद्रेचं अधिष्ठान निद्राचं आहे, जागृतीचं अधिष्ठान निद्राचं आहे, स्वप्नाचं सुद्धा अधिष्ठान निद्राचं आहे. निद्रे माझी स्वप्न प्रचिती ती गेली या जागृती. म्हणजे निद्रा निघून गेली तर जागृती प्राप्त होते निश्चिती उरता उरवून निद्रेसी. तर म्हणून म्हणाले की ती कशी प्राप्त होते जागृती तर त्याची जी निद्रेचं रूप आहे ते उरवून ते ठेवून ते सोडून जागृती होते. सोडून म्हणजे आता तिचं प्रकट अस्तित्व नाही आहे. निद्रा हा जो पाया धरला तर निद्रा ह्या पायात निद्रा त्याचं अधिष्ठान पण निद्राचं आहे. कारण झोपलो आहे आपण, झोप आली आहे, झोप लागती आहे पण गाढ झोप नाही लागत आहे किंवा सतत झोप नाही लागत आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आम्हाला निद्रा लागण्याचा किंवा निद्रा मिळण्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा बेस पुन्हा निद्राचा आहे. त्याचा पाया निद्राचा आहे. निद्रा आहे पण निद्रेत स्वप्न आहे त्याचा पायासुद्धा निद्राचा आहे. मी आत्ता जागी आहे तिकडं पाहते आणि मला स्वप्न पडतं आहे असं काही कोणी म्हणत नाही. आता मी जागी झाले बरं का असं म्हणतो तेव्हा बेसच निद्रा आहे. कारण मी झोपलेच होते म्हणून मी आत्ता जागी झाले. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं या सगळ्याचा बेस जो निद्रा आहे जो सगळा त्याचा पाया आहे. निद्रे माझी स्वप्न प्रचिती ती गेली या जागृती प्राप्त होते निश्चिती उरता उरवून निद्रेसी. म्हणजे निद्रेला शिल्लक ठेवूनच ह्या स्थिती प्राप्त होतात. जागृतीच्या ठाई निद्रेचे स्वरूप नाही परी जागृती मुळी न येई उदयाते निद्रेविण. म्हणाले खरंच आहे की जागं झाल्यानंतर आता कुठे झोप येते. म्हणजे एका डोळ्याने झोपले एका डोळ्याने जागे असं काही नाही आहे. दोन्ही डोळे झोपलेत. शरीराची जी भावना आहे झोपेची किंवा जागेपणाची एका वेळी एकच आहे. पण ते म्हणतात निद्रा असल्याशिवाय जागं झालं. जागृतीत निद्रा जरी नसली तरी जागृतीला आधार निद्राच आहे. जिती अविद्या ऐसी अन्यथा बोधा ते गिवसी तेची यथा बोधेसी निमाली उठी. आता हे सोपं झालं. अविद्या स्थूल रूपेसी भासवी मनुष्यपणासी म्हणजे मी देह आहे ही जाणीव देते. तीच ब्रह्मस्थितीसी बोधवी निज सूक्ष्म रूपे
त्या स्थितीमध्ये ती असं म्हणते, मी नाही आहे माणूस, मी माझ्या हृदयामध्ये असणारा जो आत्माराम आहे ते माझं स्वरूप आहे. म्हणजे तो जीव एकदा फक्त मी मनुष्य आहे असं स्थूल देहाला म्हणतो, आणि आता जेव्हा तो सूक्ष्म विचाराने ब्रह्मज्ञानाच्या जातो तेव्हा तो म्हणतो, नाही, आता मी आणि अंतरात्मा या देहामध्ये काही भिन्न नाही. आणि म्हणून ते म्हणतात, म्हणजे अविद्येच्या अधिष्ठानी विद्या अविद्या दोन्ही नांदताती म्हणून बंधची तो. म्हणजे अविद्येच्या अधिष्ठानी, अविद्येच्या अधिष्ठानावर विद्या आणि अविद्या दोन्ही राहतात, म्हणून तोही बंधच आहे. म्हणजे विद्या जरी आली तरी ती अविद्येच्या अधिष्ठानावरच उभी आहे. परी जिती ना मेली, अविद्या हे जाकडी, अविद्या हे आवरण आहे. अविद्या ही मरतही नाही आणि अविद्या ही जगतही नाही. जिती ना मेली म्हणजे ती आता जिवंत आहे आणि मग नंतर ती मेली. म्हणजे आम्ही अविद्येत वावरतो मनुष्यपणाने, तर तेव्हा ती अविद्या आहे ती जिती आहे, आणि जेव्हा आम्ही ब्रह्मज्ञानाच्या रूपाने वावरतो तेव्हा ती मेली आहे नाही म्हणाली. ती फक्त आवरण रूपाने आहे. एकदा तिने आवरण घातलं, एकदा ते आवरण काढलंय, बस, बाकी काही नाही. अविद्या हे जाकडी म्हणजे हे आवरण आहे. बंध मोक्षी घाली बांधोनिया. आणि त्या अविद्येमध्येच आम्ही एकदा बंध मानतो, एकदा मोक्ष मानतो. स्वतःला मनुष्य म्हटलं की बंध म्हणतो, स्वतःला आत्मरूपी म्हटलं की मोक्ष म्हणतो. पण ही दोन्ही आपल्याला त्या अविद्येचीच रूप आहे. अविद्येतून हा शब्द उच्चारला, अविद्येतून हा शब्द उच्चारला. पुन्हा असो, अविद्या जिती की मेली ती बंधची करवी भली, हीच गोष्ट सिद्ध झाली विचाराने. म्हणजे अविद्या विद्या दोन्ही बंधनाच्याच जननी, या दोन्हीपासून निर्माण होतो बंधची. मोक्षूची बंधू होय, तरी मोक्ष शब्द कासा आहे, अज्ञान परित्राये वाऊगीची. जरी मोक्षबंधाचा पर्याय शब्द होय साचा, बंधाचा पर्यायी शब्द बंधाचा विरुद्ध अर्थाचा शब्द मोक्ष आहे, तरी मग या मोक्षाचा अर्थ काय समजावा. मग हे मोक्ष कशाला म्हणावं. जर बंधाला पर्यायी शब्द आहे तो म्हणजे त्याचा उलट अर्थी शब्द आहे बंधाच्या, म्हणजे हे कडू आहे, गोडाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे त्या ठिकाणी. मग हा विरुद्ध अर्थी शब्द जर त्या ठिकाणी असेल तर या मोक्षाला अर्थ काय समजावा. हे कशाचं मोकळेपण, मोकळेपण नाही आहे, कारण ते गोड आहे ते आणि कडू आहे म्हणतोय. म्हणजे ह्या शब्दावर ते अधिष्ठित आहे, म्हणजे गोडी सुटलेलीच नाही आहे, फक्त कडू आहे सांगितलंय. हां, एवढंच आहे. अज्ञानाच्या घरी याची खोटी प्रतिष्ठा करी. म्हणजे जोपर्यंत मला ईश्वराचं दर्शन झालं, मला साक्षात्कार झाला, आता मला कळलं, आता मला ज्ञान झालं, असं जोपर्यंत माणूस म्हणतो आहे तोपर्यंत काय झालं, तोपर्यंत अज्ञानाच्या घरातच त्याची प्रतिष्ठा आहे. अज्ञानाच्या घरी याची खोटी प्रतिष्ठा करी. पाहू जाता निर्धारी दोन्ही एकाच रूपाचे. वास्तविक दोन्ही सारखेच आहेत. ज्या अर्थी अज्ञान मोक्षाचा ठेवी सन्मान, त्या अर्थी हे दोघे जण सजातीय निसंशय. ज्या अर्थी अज्ञान मोक्षाचा ठेवी सन्मान, जोपर्यंत मोक्ष मिळावा असं जोर वाटत राहतं. आपल्याकडे पैसे नाही आहेत, दारिद्र्य आहे, तेव्हा असं वाटतं की खूप पैसे मिळाले पाहिजे, कारण हे दारिद्र्य काही खरं नाही, पैसा पाहिजे असं जोपर्यंत वाटतं आहे तर पैशाला काय अर्थ आहे, कारण हा दारिद्र्यातच आहे. कारण ह्याची धारणा दारिद्र्याचीच आहे. पैसा मिळाला की पुन्हा काय म्हणतो, अहो माझं दारिद्र्य गेलं आहे, आता मी पैसेवाला झालो. म्हणजे तुझी पार्श्वभूमी दारिद्र्य, बेस तुझा पुन्हा दारिद्र्यच आहे अशा अर्थाने ते म्हणतायत. दोन्ही एकाच रूपाचे. ज्या अर्थी अज्ञान मोक्षाचा ठेवी सन्मान, त्या अर्थी हे दोघे जण सजातीय निसंशय एकाच जातीचे. परिविचारे पाहू जाता मोक्षबंध खोटे सर्वथा. दोन्ही मोक्षसुद्धा खोटा, बंधसुद्धा खोटा. गंधर्व नगरीची सत्यता नाही कल्पने पलीकडे. म्हणजे आकाशात ढग जेव्हा चालायला लागतात त्यावेळी त्या ढगांचे निरनिराळे आकार निर्माण होतात, त्याला गंधर्व नगरी म्हणतात. तर ती जी गंधर्व नगरी आहे ती काही खरी आहे का. त्याला आम्ही काही जरी म्हटलं तरी गंधर्व नगरीची सत्यता नाही कल्पने पलीकडे. आता वेगळा दृष्टांत दिला. बागुलाचे नि मरणे तोषावे की बाळपणे, येरा तो नाही मा कोणे मृत्यू मानावा. तर म्हणाले बागुलाचे नि मरणे तोषावे की बाळपणे. बागुलबुवा आता आला, आता हात त्याला मी घालवला
गेला तो बघ आता आहे का कुठे, की त्या मुलाचं समाधान झालं. आणि जेवत नाहीये, खात नाहीये, की आई म्हणते बघ तू खात नाहीयेस, बागुलबा आला बरं का, आता पटपट खा पटपट खा, तो येऊन तुला नाही तो पकडेल, नाही तर तुला शिक्षा करील, तुला भीती दाखवील, की तो बरा जेवायला लागतो. म्हणजे बागुलाचं येणंही त्या मुलाकरता, बागुलाचं जाणंही त्या मुलाकरता. बागुलबा ना येतो ना जातो. तसा येरा तो नाही मा कोणे मृत्यू मानावा. जर बागुलबा नाहीच आहे, येरा म्हणजे एरवी किंवा वास्तवात तो नाही, मग कोणे मृत्यू मानावा. जर त्याला अस्तित्वच नाही, तो जन्मालाच आला नाही, तर त्याला मरण कुठलं आलंय. म्हणजे कल्पनेचाच बागुलबा आहे. म्हणजे अज्ञानही भ्रमच आहे, आणि त्याच भ्रमात मला ज्ञान झालं हाही भ्रमच आहे. म्हणून इथे बागुलाच्या मरणाने बालची तोषे अज्ञानपणे, इतरा न संमत बागुल असणे, मग तत् मृत्यू कोण मानी. मग त्या बागुलाचा मृत्यू कोण मानणार आहे. लहान लेकरा ते बरवा, खरा वाटे बागुल बुवा. म्हणून तो मेऱ्याचा भावा आनंद त्या ह्या न्यायाची. याच न्यायाने त्याला आनंद होतो. बागुलाचे बागुलपण लेकरा खरे वाटे म्हणून, भिऊ लागे त्याचे मन, तेच तोषे तो मेलिया. दोन्ही घाबरतोय तोच, त्याच्या मरणाने आनंदही त्यालाच होतो. म्हणून एवंच बालका ठाई अज्ञान वास्तव्य करी. म्हणून बागुलाचे जनन मरण बागुला सह झारे खरे. सगळंच खरं झालं. बागुलाला जन्मालाही घातला, बागुलाला मारलाही, आणि बागुलही खरा आहे त्याच्या खरेपणासहित. तेच ज्ञाने पाहता बागुल खोटा सर्वथा, जन्म मरणाची ही वार्ता खोटी त्याच्या सहजची. त्यामुळे त्या बागुलबाच्या दृष्टांताने ते म्हणतात, घटाचे नाही घटपण फुटली याची नागवण, मानित असे ते जाण म्हणो येकी. किंवा आता दुसरा दृष्टांत, अथवा घटाचा अभाव निश्चिती फुटला म्हणून जे मानिती, अशांचीच वरील मती बंध मोक्षाचा खरेपणा. पूर्व स्वरूप घटाचे मृत्तिका रूप साचे, म्हणून झाल्या फुटल्याचे खूळ न चाले ते ठाई. म्हणजे ते म्हणाले अहो आत्ता घडा होता आत्ता फुटला, म्हणाले म्हणजे नाश झाला त्याचा. म्हणाले हा त्याचा वरच्या बागुलबुवासारखा आहे, मृत्तिकाच होती, आधी मृत्तिकाच होती, आताही मृत्तिकाच आहे, मध्ये आकार आहे. तर त्या आकाराला ज्याला घट फुटला किंवा ज्याला घट घडला, म्हणजे मातीचा घट आहे, आता हा घट आहे, या घटावर ज्याने विश्वास ठेवला, या घटातल्या मातीपेक्षा, तो त्या बागुलबुवासारखा किंवा त्या बागुलबुवावर विश्वास ठेवणाऱ्या लहान मुलासारखा आहे असं समजावं, असं माऊली आपल्याला सांगते. म्हणून बंधूची तव वावो मोक्ष के प्रसवो, मरोनी केला ठावो अविद्या तया. म्हणून बंधूची तव वावो, म्हणून बंध, बंधूची म्हणजे बंधच, तव वावो बंधच तिथे आहे, दुसरं काय आहे. मोक्ष के प्रसवे, मोक्ष कुठे येणार आहे, मोक्ष येणारच नाही, खोटं आहे हे सगळं. मरोनी केला ठावो अविद्या तया, आणि त्यांनी मरून म्हणजे त्या बंधानी मरून त्या अविद्येलाच पुन्हा स्थिर केलेलं आहे. बंध गेला आणि मोक्ष आला असं म्हणण्याने अविद्याच स्थिर झाली आहे. म्हणून ही बंधची मिथ्या जरी, मग कोठून मोक्ष खरा तरी, अविद्येने मरून परी ठिकाण केले मोक्षाला. ती गेली आणि मोक्ष झाला असं आम्ही म्हटलं. अविद्या म्हणजे अज्ञान, ते जेव्हा निमे जाण तेव्हा उदया येई ज्ञान, जाणीव कराया मोक्षाची. तर अज्ञान जरी गेले तरी खचित नाही निमाले, म्हणजे नाश नाही झाला, ते निजांगे येऊन बसले ज्ञानाची ये स्वरूपी. पुन्हा मगाच्यासारखंच झालं की ते काही नष्ट होत नाही अविद्या, ज्ञान झालं या बोलण्यातच अविद्या आहे. म्हणजे हे कशाकरता चाललंय की वाणीने जेव्हा आम्ही हे प्रकट करतो, ती आता ते वाणीची मर्यादा दाखवत आहे. वाणीने जेव्हा आम्ही म्हणतो मला ज्ञान झालं, कुठलं ज्ञान झालं तुला, शब्द वापरलास, मला मला अज्ञान होतं हो माझं त्या विषयात, असा शब्द वापरला, आणि आता माझं अज्ञान दूर झालं, आता मला त्या विषयाचं ज्ञान झालं. तर तेव्हा ते सांगतात जी वाणी मला या विषयाचं ज्ञान झालं म्हणते, ती अज्ञानालाच प्रकट करत असते. म्हणजे वाणीची मर्यादाच आहे. चाललाय आता वाणीच्या करता ना. म्हणून म्हणजे अज्ञानाची झाले ज्ञान,
बंध तोची मोक्ष जाण, एवंच एकमेका लागून सापेक्षताच राहिली. म्हणजे दोघं एकमेकांवर अवलंबून राहिले. अविद्या गेली म्हटलं की मोक्ष आला, म्हटलं की दोन्ही अविद्या आहे म्हणून मोक्ष आहे, मोक्ष आहे म्हणून अविद्या. आणि खरी मुळात अविद्या आहेच आहे. मोक्ष आहे का नाही याच्याही आधी अविद्या आहेच. पण हे जगतच द्वंद्वात्मक आहे म्हणून अविद्येचा उच्चार केला की मोक्षाचा विचार आलाच. अविद्या आली की विद्या आली. म्हणून पहा ज्ञान झाले तरी अज्ञानाची उरेउरी, म्हणजे ज्ञानाचे अंतरी अज्ञानाची जाणीव राहे. ती काही पूर्णपणे नष्ट झालेली नाही. आणि ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे निमिसे, म्हणितले असे सदाशिवे. शिवसूत्रामध्ये काय म्हटलंय? शिवसूत्रा माझारी ऐसेच बोलला त्रिपुरारी, की ज्ञान हा बंध निर्धारी. पहिली ओवीची ओळ. आणि ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे निमिसे, म्हणितले असे सदाशिवे. हां, सरळ ओवी आहे, काहीच हे नाही त्याच्यामध्ये. निसंशय. आणि वैकुंठीचे ही सुजाणे, ज्ञानापाशी सत्वगुणे, बांधिजे हे बोलणे बहु केले. आणि वैकुंठीचे ही सुजाणे. आणि म्हणाले कुणी केलं? विष्णूनी, म्हणजे श्रीकृष्णानी. ज्ञानापाशी सत्वगुणे, गीताशास्त्रामध्ये आपण धरलं तर ते बांधिजे हे बोलणे बहु केले, की सत्वगुणांनी आपल्याला म्हणजे सत्वगुणात असावं. सत्वगुण हे सत्व हे ज्ञानाचं लक्षण आहे. तर ह्या ज्ञानात असण्याकरता सत्व असणं हे मुळातच बंधन आहे. सत्व पाहिजे ना, हां, त्या सत्वात असलं पाहिजे, हे पुन्हा बंधन आहे. हेच गीताशास्त्रांतरी बोलता झाला श्रीहरी, विस्तारेसी निर्धारी, की ज्ञान हाच बंध होय. की ते त्याच्यामध्ये हाच विस्तार करतात गीताशास्त्रामध्ये. विस्तारेसी निर्धारी, निश्चयपूर्वक सांगतात की ज्ञान हाच बंध होय. की ज्ञानाच्या ठिकाणी बंधच आहे. कारण कशाशी तरी ते निगडीत केलं आहे. मला ज्ञान झालं, कशामुळे झालं, केव्हा झालं, कसं झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली की उपाधी आलीच. हां, त्याच्याबरोबर परी शिवे का श्रीवल्लभे. श्रीवल्लभे, श्रीचा वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा वल्लभ म्हणजे भगवान विष्णू. परी शिवे का श्रीवल्लभे, बोलिले येण्याची लोभे. पण म्हणाले त्यांनी मानू तेही लाभे, न बोलताही. आता त्यांनी सांगितलंय की न बोलताही म्हणजे शिवानी आणि श्रीवल्लभानी म्हणजे विष्णूनी बोलिले येण्याची लोभे. अशाच प्रकाराने, लोभानी म्हणजे आसक्तीने नाही, त्यांनी प्रेमाने हे सगळं आम्हाला सांगितलं आहे. पण मानू तेची लाभे न बोलत आहे. पण मन मानेलच असं नाही, मानू तेही लाभे. पण ते जे सांगितलेलं आहे त्याचा विषय हा न बोलत आहे म्हणजे न बोलता मन ही गोष्ट मानीलच की नाही सांगता येत नाही. आता हरिहरांनी प्रतिपादन केले हेची म्हणून, आमुचेही मानी मन ऐसे नाही. जे त्यांनी सांगितलं आम्हाला त्या शिवसूत्राच्या आधाराने. वरच्या दोन ओव्या आहेत ना, एक ओवी शिवाचा संदर्भ देणारी आहे, एक ओवी विष्णूचा संदर्भ देणारी. त्या दोघांनी आम्हाला सांगितलं, पण आमच्या मनाने मानलं पाहिजे. आम्हाला ते पटेलच की नाही सांगता येत नाही. म्हणून ते म्हणतात की स्वानुभव ही आमुचा, येणे परीच आहे साचा, नुसत्या शास्त्रवाक्याचा अनुवाद केला नसेल. म्हणजे आता त्यांनी वाणीची सगळ्यात मोठी मर्यादा सांगितली की शास्त्रावरून आम्ही घोकंपट्टी केली, विषय पूर्ण समजून घेतला आणि त्या विषयात एकेकाचा संदर्भ द्यायला लागलो की भगवान शंकरांनी असं सांगितलं आहे शिवसूत्रामध्ये, गीतेमध्ये विष्णूंनी असं सांगितलं आहे, श्रीकृष्णाच्या रूपाने. असं सगळं जेव्हा आम्ही त्या एकेका विषयाचा पडताळा द्यायला लागलो, त्यांना संदर्भ द्यायला लागलो, त्या सगळ्या संदर्भाबरोबर काय झालं की म्हणाले आमचं म्हणून म्हणाले असतील कशावरून ते खरं आहे. म्हणाले हा विषय ठेवायचाच नाही, कशावरून ते खरं आहे, अनुभव घ्या. आता तुम्हाला जेव्हा अनुभव येईल तेव्हाच ते ज्ञान आहे. पुस्तकातली विद्या हे ज्ञान नव्हे. म्हणून नुसत्या शास्त्रवाक्याचा अनुवाद केला नसे. शास्त्रवाक्ये केव्हाही
असत्य न मानणे अंशेही. याचा अर्थ शास्त्राला असत्य मानू नका. तुम्हाला अनुभव घ्यायला सांगितला आहे याचा अर्थ शास्त्र चुकीचं सांगतंय, तुमचा तुम्ही अनुभव घ्या असं नाही. शास्त्र सत्य मानून पुढे चाला आणि शास्त्राचा स्वतः अनुभव घ्या. अनुभवाशिवाय कशा करता? तू जेवलीस तर काही माझं पोट भरणार नाही आहे, मला जेवायलाच लागेल तेव्हाच माझं पोट भरेल. तर म्हणून म्हणाले केव्हाही असत्य न मानणे अंशेही. नाही, पुढे वाचायचं. शास्त्रे असत्य मानिता ज्ञान जिज्ञासा निमे सर्वथा. अनुभवावीण सत्य म्हणता अंधश्रद्धा बळावे. आता का शास्त्रावर विश्वास ठेवायचा? कारण शास्त्राला जर असत्य मानलं तर ज्ञान आणि जिज्ञासा या दोघांचाही नाश होतो. हां, पण शास्त्रच नाही म्हणलं तर आम्ही काय जगात पाहणार आहोत? आम्ही फिजिक्स नाही, आम्हाला केमिस्ट्री नाही, आम्हाला सायकोलॉजी नाही, आम्हाला मेडिकल फील्ड नाही, आम्हाला इंजिनिअरिंग फील्ड, आम्ही सगळं सोडून दिलं तर काय कशाची जिज्ञासा करायची? म्हणजे ह्या डोक्याला मेंदूला खाद्य कशाचं? काहीच नाही. कारण काही ना काही मानावं लागतं, ते शास्त्रच आहे. आणि ज्यांनी ज्यावेळी जे मानलं ते त्याचं शास्त्र आहे. म्हणजे आता समजा फार प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये असं आपण म्हटलं की या इतर देशांच्यामध्ये लोक वस्त्र प्रावरणंसुद्धा घालत नव्हते, असेच हिंडत होते. मग त्यावेळी त्यांना ते माहीत नव्हतं, पण जिज्ञासा त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. अरे एवढा पाऊस पडत असला तर असं काहीतरी पाहिजे की ज्याच्यामुळे आपण त्याच्यापासून संरक्षण करू. म्हणजे छप्पर पाहिजे, अंगावर कपडे पाहिजे. जे हे त्याच्यातून निर्माण झालं ना, की त्या ज्ञानातून त्या जिज्ञासेतून तरच निर्माण झालं. आणि दुसरी बाजू ते म्हणतात की आम्ही जर शास्त्रच मान्य केलं नाही तर म्हणाले ज्ञान आणि जिज्ञासा पूर्णपणे संपून जाईल. आता कसं दुसऱ्याही बाजूनी विचार मांडता येतो की आम्ही म्हणलं आम्हाला शास्त्र काय करायचं, आम्ही आमच्या अनुभवावर बघू, आमच्या अनुभवाने आम्ही जाणून घेऊ, आम्हाला शास्त्राकडूनच जाणून घ्यायची जरुरी नाही आहे. तर माझा अनुभव हा काही सगळ्याला व्यापणारा नाही आहे. म्हणजे माझा अनुभव चुकीचा असू शकतो, माझा अनुभव मला भ्रांत करू शकतो. त्यामुळे शास्त्रावरती श्रद्धा ठेवणं आणि ते म्हणता आहे त्याचा अनुभव घेणं. नाहीतरी आपण डॉक्टरचं औषध घेतो म्हणजे काय होतं? शास्त्रावर श्रद्धाच ठेवतो, हां, त्याच्याशिवाय घेताच येणार नाही आम्हाला औषध. तर तसं ते म्हणतात की ज्ञान आणि जिज्ञासा निमे म्हणजे नाश होतो, निमे सर्वथा, की त्या ज्ञान आणि जिज्ञासाच नष्ट होऊन जाईल की आम्ही जर कशावर विश्वास ठेवायचाच नाही म्हटलं तर. मग आमच्या बुद्धीला तरी चालना द्यायला काय आहे दुसरं? प्रेरणाच नाही कशाची. हां, संपलंच ना. आणि अनुभवावीण सत्य मानता. आमच्यासारखे आम्ही काय करतो, आम्ही अनुभवाच्या शिवाय सत्य मानलंय. आता हा टी व्ही असा निर्माण झाला का मला अनुभव आल्याशिवाय मी टी व्ही बघणार नाही असं म्हटलं तर माझा व्यवहार होणार नाही, मला माहिती आहे. त्यामुळे मी आप्तवाक्य प्रमाण केलेलं आहे. ज्याला आमची प्रामाण्य म्हणतो. अनुभव प्रामाण्य कशाचं? प्रत्यक्ष अनुभवाचं नाही, अनुमान हो. आणि आप्तवाक्य प्रमाण, की त्यांनी आम्हाला सांगितलं की अहो टी व्ही घ्यायचा आहे का, मग तुम्ही LGचा घ्या ना, काही हरकत नाही. दुसरा म्हणतो नाही हो, या क्षेत्रात नाव सोनीचंच आहे, तुम्ही सोनीचाच घ्या. म्हणजे मग आता तो टी व्ही कोणाचा घ्यायचा? जो मनुष्य आपल्या जवळचा आहे आणि तो मी तुम्हाला खात्री देतो ना, मग आपण तो विश्वास आहे आमचा तुमच्यावर, तुम्ही जे सांगाल ते आम्हाला मान्य आहे, आम्ही त्या कंपनीचा टी व्ही घेऊ. म्हणजे त्या माणसाच्यावरती आम्ही विश्वास ठेवला. कोणत्या प्रमाणाने ठेवला? ही 4 माणसं आम्हाला 4 टी व्हीच्या कंपन्यांची भलावण करून मोठी स्तुती करून सांगतायत हीच कंपनी चांगली आहे म्हणून. पण आता मला घ्यायचं आहे तर आता मी कोणती कंपनी चांगली आहे म्हणून ठरवू? अनुमान मी काढलं की हा माझा नेहमीचा ओळखीचा मनुष्य आहे, ह्याला माझ्याकडनं लुबाडण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, तो मला योग्य तोच सल्ला देईल, हे माझं अनुमान. आणि मी वाक्यावर कोणावरती विश्वास टाकला? त्या आप्तवाक्यावर, म्हणजे ज्याला कोणाला मी माझा जवळचा म्हटला. तसं हे आप्तवाक्य कोणाला म्हणतात? शास्त्रवाक्य. म्हणजे मी अनुमान केलं की मला काय समजून घ्यायचं आहे, की मी कसं वागावं हे मला जर कळून घ्यायचं तर मी कोणतं शास्त्र पाहावं? हे नीतिशास्त्र पाहावं. त्या नीतिशास्त्राने मला सांगितलं की असं करू नका, असं वागा, असं. आता समजा त्यांनी आम्हाला सांगितलं खोटं बोलू नका. व्यवहारता मला काय वाटतं, असं कसं होईल? एखाद्या मनुष्य दुखावला जातो
एखाद्या वेळेला खोटं बोलण्यामध्ये फायदा असतो, एखाद्या वेळेला खोटं बोलणं हे त्या त्या घडीला उपकारक ठरणारं असतं, गरजेचं असतं. आम्ही बोलतो. मग आता आम्हाला शास्त्रांनी सांगितलं की हे बघा, काहीही झालं, अगदी आपद्धर्म म्हणून सुद्धा खोटं बोलू नका, असं शास्त्रांनी लिहिलं आहे. आता मला त्याचा निष्कर्ष काढायचा आहे. मी उलटी पुन्हा अनुमानाकडे आले. मी म्हणेन की बाबा मला हा व्यवसाय करायचा आहे, या व्यवसायात त्या थोडी खऱ्या खोट्याला जागा आहे, तर मला ते तसं केलं पाहिजे. म्हणजे शास्त्रांनी हे सगळं सांगितलं आहे तरीसुद्धा मला हे सगळं जसंच्या तसं स्वीकारता येणार नाही. पण मी शास्त्राचं जास्त उल्लंघन करणार नाही. मग आता मी माझे नॉर्म्स ठरवीन की मी केव्हा खोटं बोलीन, की जेव्हा माझ्या व्यवसायातनं मला उठायची वेळ येईल. जर मी खोटं नाही बोलले तर मला खोटं बोलावं लागेल. आणि म्हणून मग आपण म्हणू की तो शास्त्रांनी जो दिलेला पर्याय हा आपद्धर्म आहे. म्हणजे हा आपत्तीकालीन धर्म आहे, की आता आपत्ती वाक्याला खोटं बोलत सुटायचं हे नाही मला. मग मी शास्त्राला प्रमाण मानलं आणि ते मी स्वीकारलं की नाही, मी असं वागणार. तर ते म्हणतात की आता शास्त्राने जे सांगितलं आहे त्याचा तुम्ही अनुभव घ्या. त्याचा अनुभव आम्ही घेतो. आम्ही जेव्हा एक शिक्षण घेतो, आता एक मेडिकलचा मनुष्य आहे, तो काही नुसती पुस्तकं वाचून प्रॅक्टिस करत नाही. तो त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो, प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट्स करतो. परीक्षेमध्ये सुद्धा अकाउंट्स काय माणूस कसं लिहायचं हे काही एकदम CA झाल्यानंतर लिहायला नाही लागत. त्याला परीक्षेत त्याचं लिखाण करून दाखवावं लागतं, ती गणितं सोडवून दाखवावी लागतात, त्या प्रकाराने ते रायटिंग करून दाखवावं लागतं की हे बरोबर आहे, हे लिखाण अशा पद्धतीचं असतं. अशा प्रकाराने तो एक जर समस्या आली तर ती सोडवावी लागते, ती आम्ही अशा पद्धतीने सोडवतो. म्हणजे हा अनुभव घेतो तेव्हा शास्त्र आमचं पक्कं होतं. म्हणजे आमच्याकडे येणारा माणूस सुद्धा म्हणतो, अहो ते अनुभवी आहेत, त्यांच्याकडे गेलो पाहिजे, ते नवशिक्यांकडे कुठे जातात. म्हणून त्या नवशिक्याला दुसऱ्याकडे अनुभव घ्यावा लागतो. शास्त्र शिकला तरी अनुभव घ्यावा लागतो. तर तसं इथे ते सांगतात की शेवटी हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र कशाशी निगडीत आहे, वाणीशी निगडीत आहे. अनुभव त्याच्याशी निगडीत नाही आहे. अनुभव त्याच्यापेक्षा सटल आहे, तो अधिक सूक्ष्म आहे. तर म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की जर अनुभवाविण सत्य म्हणता, अनुभव न घेता हे तुम्ही काय केलं, हो ठीक आहे चालेल, हे बरोबर आहे, पण आपल्याला काहीच कळत नाही. थोडंसं शास्त्रात काहीतरी वाचलं इकडे इकडे, काय ते तसं दिसतंय का, चाललंय पुढे. मग काय होते म्हणाले, अंधश्रद्धा बळावते, त्याच्यामधून आपलं कशावरही विश्वास टाकायची सवय लागते. असं नाही, आपल्याला पाहिलं पाहिजे. ते डॉक्टर श्रीखंड यांचं त्यांचं आणि 2 हात असं म्हणून त्यांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं कुणाही सर्जनच्या हाताखाली जेव्हा आपण सर्जरी शिकतो तेव्हा 1 2 3 4 स्टेप्स शिकलेले असतात. पण आपण जेव्हा उभे राहतो सर्जरी करायला, त्यावेळी म्हणाले पुन्हा आपल्याला आपली मेथड डेव्हलप करावी लागते. किंवा ते शहाणेत म्हणूनच त्यांनी केली आहे. जगभरात मान्यता पावलेला मनुष्य आहे, त्यांच्या त्या बुद्धिमत्तेशिवाय कसं होईल. सगळे दिलेली रुटीन मेथड फॉलो करत जातात. पण यांच्यासारखा प्रज्ञावान मनुष्य आहे जो अनुभवाच्या बळाने, म्हणजे 2 ऑपरेशन्स केली, 3 ऑपरेशन्स केली, सरांनी शिकवली तशी आपण केली. पण आता कमीत कमी ॲनेस्थेशिया, कमीत कमी वेळ आणि जास्तीत जास्त स्किल कसं आपल्याला वापरता येईल तशा मेथड्स आपण शोधून काढल्या पाहिजे. म्हणजे हे जे आहे हा अनुभव आहे, तो अनुभव त्या विषयाचं ज्ञान देऊ शकतो, अन्यथा देऊ शकत नाही. आणि ही जी अंधश्रद्धा आहे विषयाला तिथंच ठेवेल. म्हणजे आज जे आपण म्हणतो की प्रत्येकाला अपडेट व्हावं लागतं का, कारण कुणी ना कुणीतरी आपल्या अनुभवाची इनपुट्स ठेवत असतो, तो काही ना काहीतरी भर घालत असतो. ती जी भर आहे ती त्या अनुभवाची भर आम्हाला त्या अनुभवाची समृद्धी देते व्यवहारात सुद्धा. आणि जर ती नाही आम्ही केली तर ते रेव्या डोकेरी जे चाललं आहे ते आपलं चाललं आहे पुढे, मागच्या पानावरून पुढे चालू. शास्त्राचा पाठिंबा घ्यावा, त्याचा पाठिंबा घ्यावा, विचारे करावा, म्हणजे विवेकाने करावा. आम्ही प्रत्येक गोष्टीवर विचार करत जावं. आम्ही जे जे करतो ते लोकांनी शिकवलं आहे असं, पण आपण काय करून पाहू, ह्याचा आपण एक करून पुढं जात राहावं. आणि अनुभवाचा लावावा दीप आपुल्या हितार्थ, म्हणून अनुभव घेत राहावा. जे आत्मज्ञान निखळ
तेही घे ज्ञानाचे बळ, तै सूर्य चिंती सबळ, तैसे नव्हे. जे आत्मज्ञान निखळ, जे आत्मज्ञान म्हणजे आता निखळ म्हणजे अगदी ॲब्सोल्यूट, जे प्रकट होण्यासाठी, जे आत्मज्ञान प्रकट होण्यासाठी तेही घे ज्ञानाचे बळ. जर त्या आत्मज्ञानाला सुद्धा प्रकट होण्याकरता जर ज्ञानाचंच बळ घ्यावं लागलं तर फुकट गेलं म्हणाले. दुसऱ्याच्या बळावरच पुन्हा विषय न्यायला लागला तर काय उपयोग आहे. आता साधी गोष्ट आहे, आपल्याकडे गुरुजी येतात आणि गुरुजींना सांगितलं तर लग्न लावायचं आहे, तर गुरुजी म्हणतात मी येतो, पण आता मला जरा वेळ नाही आहे, तर माझ्या बरोबरच्या माणसाला पाठव. म्हणतो नाही गुरुजी तुम्ही असलं म्हणजे बरं, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. ते म्हणतात नाही नाही तो अगदी माझ्यासारखा करतो, तर काही प्रश्न नाही आहे, तुम्ही त्याच्याकडनं निशंक करा. पण आता त्याला बसवलं आणि त्याला काही कळेना, गडबड व्हायला लागली की आता तो पोथी काढतो की आता या लग्नाच्या या मंत्रानंतर कोणते मंत्र, त्याच्यानंतर कोणते मंत्र. ते म्हणाले आता याला जर लग्न लावायला पोथीच घ्यायला लागली तर याच्या त्या मंत्रांचा आणि याच्या गुरुजीपणाचा काय उपयोग. हा खणखणीत तयार असला पाहिजे, त्याला चांगले मंत्र म्हणून त्याला हे करता आलं पाहिजे, लग्नाचा प्रयोग त्याला करता आला पाहिजे. प्रयोग आहे तो एक्सपेरिमेंट आहे. आपल्याकडे त्यांना प्रयोगच म्हणतात, लग्न हा प्रयोग आहे या कर्मकांडातला. तर तसं त्यांनी इथे सांगितलं की जर आत्मज्ञान घ्यायचं आहे आणि आम्हाला ह्याचं बळ पाहिजे त्याचं बळ पाहिजे, जसं कर्मकांड करताना आम्हाला देवाची पूजा करायची, फुलं पाहिजे, तेल पाहिजे, वात पाहिजे, पंचामृत पाहिजे, नैवेद्य पाहिजे, म्हणजे दुर्वा आणि तुळस आणि हे सगळं पाहिजे, हे सगळं घेऊ तेव्हा देवाची पूजा करू. म्हणजे ह्या साहित्याशिवाय पूजा होऊ शकत नाही. तर तुम्हाला जर ह्या सगळ्या उपाधीच पाहिजे आहेत, ज्ञानाला हे सगळी लौकिक ज्ञानं झाली, त्यांना उपाधी लागतेच. आता आपल्याला एखादं लेक्चर द्यायचं आहे तर आपण आपला लॅपटॉप घेऊन जाणार, त्याच्यावरती सगळं लोड करणार, तिथे स्क्रीन पाहिजे तो दाखवणार, मग आपल्याला काय बोलायचं आहे ते आपण सांगणार. एखाद्या ग्रंथावर बोलायचं आहे, ग्रंथ तरी पाहिजे, नाही तर त्याचं वाचन तरी करायला पाहिजे, तो एक विषय मांडण्याकरता तयारी तरी करायला पाहिजे. या सगळ्या सहित तिथे जावं लागतं आणि मग तो त्याचं प्रकटीकरण करतो. म्हणजे उपाधीशिवाय किंवा साह्याशिवाय त्याला काही होऊ शकत नाही. आत्मज्ञानाला मला यातलं काहीच नसतं, त्याच्या पलीकडे आहे. म्हणून ते सांगतात तेही घे ज्ञानाचे बळ, जे आत्मज्ञान निखळ, जे निखळ आत्मज्ञान आहे त्यालाही जर काही लौकिक ज्ञानाचं बळ घ्यावं लागलं तर मग काय उपयोग आहे त्या आत्मज्ञानाचा. ते सूर्यचिंती सबळ, तैसे नव्हे. म्हणजे सूर्याने म्हणावं का हो कोणीतरी आणा हो जरा उजेड पाडायला, कारण मला उजेड पाडायचा आहे, कमी पडतोय, कुणाला तरी मला साह्याला बोलवा. तर तसं जे आत्मज्ञान आपणासी उदयाते यावयासी, पाठुंबा करील ज्ञानासी तरी ते व्यर्थ. तेजधी जो दिनकर तो का वाट पाहिलं साचार, की निमाली अंधार आपण येऊ उदयाला. हां की आता केव्हा अंधार जाईल बाबा, आता वाट बघत बसलो, आता मी कधी वरती येऊ. जो अंधार निमण्याची वाट पाहे तो मुळी सूर्याची नोहे, सापेक्षता जेथे आहे तेथे लटपट केव्हाही. म्हणून उजेड आणि अंधार हे दोन्ही न जाणे दिवाकर, जो तो स्वयमेव साचार प्रकाशमयी निजांगेसी. तैसा आत्मा ज्ञानरूप जरी, मग तो पाहे कोणाची उरी. तो जर स्वतः ज्ञानरूप आहे तर त्याला दुसऱ्या कशाची वाट, साह्य, मदत काहीच आवश्यकता नाही. ज्ञान अज्ञान त्याचे वरी, मुळीच आहे नांदणारे. त्याच्याच आश्रयाने ज्ञान आणि अज्ञान उभं आहे आणि या ज्ञान अज्ञानाच्या साह्याने का त्याला पाहणार आहात तुम्ही, असं त्यांना म्हणायचं आहे. ज्ञानेश लाघ्य तू आहे, तै ज्ञानपण धाडिले वाये, दीप वाचून दिवा न लाहे, तै अंग भुलला चिकी. म्हणाले ज्ञानेश लाघ्य तू आहे, ज्ञानाला स्वतःला प्रतिष्ठा आहे, योग्यता आहे. आणि जर म्हणाले ही जी उष्ण ज्ञान आहे त्याला तै ज्ञानपण धाडिले वाये, तर म्हणाले त्याच्याच प्रतिष्ठेवर जर आत्मज्ञान मिळत असेल तर ते आत्मज्ञान फोल ठरेल. जर दिव्या वाचून दिवा न लाहे, जर दिव्याला पेटवण्याकरता जो दुसरा दिवा पाहिजे असेल तर ते तै अंग भुलला चिकी. मग म्हणाले तो केव्हाही उपयोगाचा नाही, तो निशेषच आहे. त्याच्या ठिकाणी कुठल्याही अर्थाने बल किंवा मोठेपण किंवा स्वतंत्रपण संभवत नाही. तर म्हणून जर दिव्यानी दिव्याची आस करावी तर दिव्याचं दिवे पण काय राहिलं. अशा अर्थाने ते म्हणतात
की या उसन्या ज्ञाने करून जरी होय ज्ञान संपन्न, ज्ञाने श्लाघ्य तू आहे. म्हणजे त्या ज्ञानाच्या प्रतिष्ठेने हे ज्ञान उभं आहे. तर म्हणाले इथे तरी ते सिद्ध आत्मज्ञान ते फोल ठरे. म्हणून ते ज्या आत्मज्ञानाला सिद्ध स्थिती म्हणतात ते फोल ठरेल. कारण हे आत्मज्ञान स्वतः आपल्या ठिकाणी सिद्ध आहे, मग त्याला कशाची गरजच लागणार नाही. म्हणून दीप प्रकट व्हावयास अन्य दीपाची करीला असं, त्या दिव्यालाच अपेक्षा असेल तरी तो नव्हे निशेष दीप जायचा. हां, त्याच्या ठिकाणी दिव्याचं दिवे पण नाहीच आहे. हां, म्हणून दीप आपुला दीपपणा जरी विसरून जाय जाणा, तरी दीप शब्द ही कल्पना म्हणावी लागेल. त्याला दिवा म्हणता येणार नाही, आपली काहीतरी म्हटलंय, कल्पना आहे. प्रकाशाचे वाचून नये दीपादीपपण, म्हणून अन्याचे प्रयोजन नाही दीपा स्पष्ट करण्या. म्हणून दिव्याचा दिवेपणा हा त्याच्या प्रकाशातच आहे. दिव्याला स्पष्ट करण्याकरता दुसरं काही द्यायची गरज नाही. म्हणून तैसा आत्मा तत्वता ज्ञानरूप सर्वथा, म्हणून त्यास नसे उरता मुळी अन्य ज्ञानाची त्याला गरज राहत नाही. आपणची आपणापाशी नेणता देशोदेशी, आपण पे घेवशी हे किरू होई. खूप छान संकल्पना आहे. ते म्हणले आपणच आपल्याला शोधायला निघालो, की मीच म्हटलं अगं बाई ही कल्याणी हरवली आहे कुठेतरी, तर मला ह्या कल्याणीला शोधलं पाहिजे. असं जर मी मला शोधायला निघाले काय सापडणार आहे. तर म्हणून ते म्हणतात आपणची आपणाशी नेणुनिया देशोदेशी फिरतोय आम्ही, आपुले पण धुंडाळण्यासी. फिरणे काही फिरावं लागतं का आपल्याला. म्हणजे आपुला आपणा कदापि विसर पडेना. विसर पडल्याची कल्पना मुळीच खोटी. हे आपल्याला आपण विसरलो ही कल्पनाच खोटी आहे. परी बहुता का दिया आपण आपे आठवलिया, म्हणे मी यया कैसारी झो. हेही खूप छान आहे. वा लोटल्या काही दिवस परी बहुता का दिया, पुष्कळ दिवस झाल्यानंतर आपण पे आठवेलिया, आठव होऊन आपुलेपणास. पुष्कळ दिवसांनी अरे आपण आपल्याला शोधतो खरे, बघा सापडलो असं आपण म्हटलं आपल्याला. माझा मी आपण असं हरवलो तो सापडलं. बघा माझं मी शोधलं की नाही, मला सापडलो. आता मी येथे हरवल्या सापडल्याचे जे सुख दुःख होईसाचे, तेच स्वरूप भ्रांतीचे मूर्तिमन. आम्ही जे भ्रांत आहोत ते असे आहोत. हां, म्हणजे ह्या सुखदुःखाची जी जातकुळी आहे तीच आमच्या भ्रांतीतल्या सुखदुःखाची जातकुळी आहे, म्हणजे वेडेपण आहे. तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपली प्रमा. प्रमा म्हणजे निश्चय करणे. हां, तर निर्णयाला येणे. करीत असे सोहम्मा ऐसा बंधू. तसा हा जो ज्ञानरूप आत्मा आहे त्या तो आपला निश्चय त्याच ज्ञानाने करतो. कसा करीत असे सोहम्मा ऐसा बंधू, की जर परमेश्वराला असं वाटलं किंवा आत्म्याला असं ज्ञान व्हायचं म्हणून वाटलं की अरे मीच खरा परमेश्वर आहे, असं वाटलं म्हणजे संपलं. म्हणजे असं कुठल्या शब्दात अशा कुठल्या प्रमाणात ते येत नाही. म्हणून तेवी आत्मरूप ज्ञानमयी मूळचेच सिद्ध पाहिजे. तिथे वेगळं ज्ञान लागत नाही. आता चर्चा कशा करताय, शब्दानी ज्ञान होतं आणि ज्ञानाने आत्मरूप कळतं, हे चुकीचं आहे. किंवा एका मर्यादेपर्यंत सत्य आहे. हां, म्हणजे हे तुम्ही विधान नाही करू शकत की त्याच्यामुळे त्या शब्दब्रह्मानी आम्हाला त्या परब्रह्माचं ज्ञान दिलं. शब्दब्रह्म नाही देऊ शकत. हां, मूळचेच सिद्ध पाही ते सत्वगुण प्रधान ज्ञाने काही बोधित होय. हां, सत्वगुणाचं म्हणजे शुद्ध सत्वयुक्त अशा ज्ञानाने बोधित होतं. सत्वगुण प्रधान ज्ञाने करून जरी आत्म्यासी वाटले जाणं की मी परमात्मा म्हणून, तरी तो भ्रमची. हो, भ्रमातच आहे तो. जे ज्ञान स्वये बुडे म्हणून भारी नावडे, ज्ञाने मोक्षू घडे ते निमालेनी. म्हणाले की जर आम्हाला मूळचे सिद्ध ज्ञान ते नाहीसे होऊन आपुले आपण व्यापकपण कळत नसे, आणि मग संबंधी जे ज्ञान ते मोक्षाचे करवी भान, अशाही स्थितीत मूळचे ज्ञान आहेच नष्ट झालेले. मूळच्या ज्ञानाठाई ज्ञान अज्ञान दोन्ही नाही, मग मोक्षबंधाचा नाही
शुद्ध ज्ञानी बडी जावं. म्हणजे शुद्ध ज्ञान लोपून गेले म्हणून अज्ञान बळावले आणि अज्ञान तेही वाटले भ्रांतीनेच. वा अज्ञानाचे म्हणजे आम्ही अज्ञानाने बळावलो का तर आम्ही शुद्ध ज्ञानाला पारखे झालो. पण ज्यावेळी आम्ही शास्त्र वाचलं आणि वाचल्यावर आम्हाला वाटलं अरे काय अज्ञान आहे हो आमचं, तर ते अज्ञान आहे हे वाटणं सुद्धा ते म्हणतात पुन्हा भ्रांतीच आहे. कारण तुम्ही ज्याला ज्ञान म्हणताय ती पण भ्रांती आहे, कारण तेही खरं ज्ञानच नाही आहे, ज्ञान त्याच्या पलीकडेच आहे. हां, म्हणून वा अज्ञानाचे निरसन होऊन वाटे झाले ज्ञान, तेही ज्ञान परिपूर्ण भ्रांतीच्याच स्वरूपाचे. ज्ञान अज्ञान वाटणे ही भ्रांतीची लक्षणे, भ्रांतीचे स्वरूप याविणे दुजे नाही. आता ही भ्रांती झाली. त्याच्या आधीचं मूळचे सिद्ध ज्ञान ते नाहीसे होऊन आपुले आपण व्यापकपण कळत नसे. आणि मग संबंधी जे ज्ञान ते मोक्षाचे करवी भान. आता मूळचं सिद्ध ज्ञान काय ते नाहीसे होऊन, ते नाहीसं झाल्यामुळे आपुले आपण व्यापकपण कळत नसे. आता आपल्याला स्वतःला आपण किती व्यापक आहोत हे कळत नाही, कारण जे आम्हाला असलेलं मूळचं सिद्ध ज्ञान आहे ते आत्ता आमच्यापासून दूर आहे. आणि मग संबंधी जे ज्ञान ते मोक्षाचे करवी भान. मग आता आम्ही अज्ञानात गेल्यामुळे आम्हाला ते कळत नाही आहे, पण त्याच्याशी निगडीत असणारं जे ज्ञान आहे, म्हणजे ज्याला अज्ञान म्हटलं आहे त्याच्या विरोधात असणारं जे ज्ञान, ते ज्ञान काय करतं, मग संबंधी जे ज्ञान ते मोक्षाचे करवी भान, ते मोक्षाचं भान करून देतं. अशा ही स्थितीत मूळचे ज्ञान आहेच नष्ट झालेले. आता तोच मुद्दा जो पहिल्यापासून चालला आहे तो. त्यामुळे ही स्थिती जरी आली तरी सुद्धा मूळच्या ज्ञानापाशी आम्ही गेलोच नाही आहे. हां, आणि मग संबंधी जे ज्ञान ते मोक्षाचे करवी भान, अशा ही स्थितीत मूळचे ज्ञान आहेच नष्ट झालेले. मूळच्या ज्ञानाठाई ज्ञान अज्ञान दोन्ही नाही, तेही आपलं झालेलं आहे. मग मोक्षबंधाचा नाही शुद्ध ज्ञानी बडे जा. तिथे काय मोक्ष आणि बंध. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष तुमचा तुम्ही ठेवा. आम्हाला काय करायचं, त्या मोक्षाचं ते कौतुक आम्हाला नाही म्हणतात. तुमचा मोक्ष तुमच्याजवळच ठेवा, आम्हाला फक्त तुमची भक्ती पाहिजे, त्या मोक्षाचं आम्हाला काही नको आहे. मग आता पुढची ओवी घेऊया. म्हणून पराधिका वाचा तो शृंगारू चौअंगाचा, एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. म्हणून पराधिका वाचा, परावाणीपासूनच्या वाणी, तो शृंगारू चौअंगाचा, तो 4 अंगांनी म्हणजे 4 प्रकारची वाणी. म्हणाले अविद्येच्या एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. आता काय होतं, हा सगळा शृंगार कुणाच्या आधाराने आहे, अविद्येच्या आधाराने. तिच्या आधाराने त्या 4 वाणी फुलतायत. पण आता जर समजा आमची अविद्या सुटली तर त्या 4 वाणी संपतातच आहेत. अविद्या अंगीचा शृंगार या परादी वाणी 4, अविद्येचा बाजार आटोपता ह्या संपती. म्हणजे जीवभाव नष्ट होता अविद्येसह या सर्वथा स्थूलपणे तत्वता पावती नाश. ऐसे जरी होते खरे तरी सूक्ष्म रूपे वाचा ऋण उरेल. म्हणाले हे जरी सगळं खरं असलं की ह्या सगळ्या तेवढ्याच पुरत्या आहेत, तरी सुद्धा त्यांचं ऋण आहे आमच्यावरती. तर ते कसं आहे, ते कवणाच्यानेही न सरे काही केल्या, काही केलं तरी ते जात नाही. एवंच अविद्या अधिष्ठान निश्चयसी बंधमोक्षाच्या कल्पनेसी आणि चहुवाणीस नांदण्यासी अंग आहे अविद्येचे. त्यामुळे अविद्या हे या सगळ्यांचं अधिष्ठान आहे. आता इथे कसं जे सुटत नाही ते आता पुढच्या ओळीत. अंगाचेनी इंधने उदासू उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू करी तेथे भस्म लेशू बोधाचा उरे. आता इथे आपण घेऊ चौघा ह्या सर्पण म्हणजे अंगाचेनी इंधने. अंगाचेनी इंधने म्हणजे स्वतःच्या ठिकाणी. मग ह्या चौघी ह्या 4ही वाणी स्वतःच इंधन म्हणजे सर्पण झाले, म्हणजे जाळायला जे उपयुक्त आहे असं इंधन झाल्या. उदासू उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू. आता स्थूल रूपे करून एका एकाने खाली घेतलं. त्यांचे ज्ञानाग्नीने दहन केले परी
भस्म उरे. म्हणजे ह्या 4 वाणी आहेत. अंगाचेनी इंधने उदासू, उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू. आता हे या 4 वाणींच्या ठिकाणी असणारी जी अविद्या आहे तिच्यातून त्या बाहेर पडल्या. म्हणजे अविद्या आता सुटली त्या जीवाची आणि त्यांनी काय केलं, उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू. त्या अविद्येने ज्ञानाच्या अग्नीत प्रवेश केला नाही तर अविद्या राहणारच नाही. म्हणजे अज्ञान आहे, ते अज्ञान नष्ट झाल्याशिवाय ज्ञानामध्ये ज्ञान उभंच राहणार नाही. आता ज्ञानामध्ये म्हणजे अज्ञानाला नष्ट केलं. आता ते 4 वाणीच त्याचं इंधन आहेत त्याला पेटवायला, त्या ज्ञानाच्या अग्नीला. म्हणून 4 ह्या सर्पण स्थूल रूपे करून त्यांचे ज्ञानाग्नीने दहन केले. ठीक आहे, त्या सगळ्यांना नष्ट करून टाकलं. परी भस्म उरले. तरी सुद्धा त्या इंधन असल्यामुळे भस्म उरलं. आता त्यांनी शब्द तोच वापरलाय, अंगाचेनी इंधने. म्हणजे मूळचा ज्ञानदेवांचाच तो शब्द आहे. येथे इंधनाचे काठिण्य तोच होय बंध जाणं. आता रूपक सोडवलंय. इंधनाचा कठीणपणा म्हणजे लाकूड आहे, त्या लाकडाचा कठीणपणा म्हणजेच बंधन आहे. म्हणजे त्याला रूपक कशाचं आलं की त्या लाकडाचा कठीणपणा हाच त्याचा बंध आहे. आणि बंधतेची अज्ञान. अविद्या कार्य, अविद्येचं कार्य आहे. ते काठिण्य ज्ञानाग्नीनी जरी टाकिले जाळूनी. म्हणजे तो बंध ज्ञानाग्नीनी जाळून टाकला. म्हणजे ज्ञाने अज्ञान घालवूनी जरी सर्व टाकिले. सगळं अज्ञान ज्ञानाने नष्ट केलं. तरी काठिण्य जाऊन इंधन आले भस्म. पण फॉर्म बदलला त्याचा फक्त. म्हणजे नामशेषता कदापि न आली तया इंधना. कधीच ते नामोनिशाणी त्याची गेली असं होत नाही. काठिण्यपणे सरले तरी भस्मरूपे शेष उरले. सरल्या उरले अशी राहिले सापेक्षत्व मुळीच आहेच तिथे. ज्ञान झाल्याची आवडी जोवरी अज्ञान शिल्लक राहे तोवरी. जोवर समाधान आहे की हे जीवन कृतार्थ झालं. कृतार्थ झालं म्हणजेच अज्ञान आहे डोक्यामध्ये. याचाच अनुवाद पुढारी श्री ज्ञानेश्वरी केला असे. जळी जळा वेगळू कापूर न दिसे अवडळू परी होऊन परिमळू उरे जेवी. म्हणजे पाण्यामध्ये कापुराचा तुकडा विरघळून टाकलेला आहे. कापूर न दिसे अवडळू. अवडळू म्हणजे बारकासा तुकडा किंवा खडा, असं त्याचा काही शिल्लक राहत नाही. तो पाण्यामध्ये जळी जळा वेगळू. जळामध्ये एकदा कापूर टाकला, कापराची वडी, तर त्या वडीतलं काही शिल्लक राहत नाही, ती विरघळून जाते. परी होऊन परिमळू उरे जेवी. पण त्याच्यामध्ये वासरूपाने ती शिल्लक राहिली आहे. जळी कापूर मिसळला, स्थूल रूपे नष्ट झाला, तरी गंधरूपे आहे उरला त्याच ठाई. म्हणजे कापूर जल वेगळे ते एक ठाई एकवटले. ते जलाने नाही उरविले कापुराच्या स्थूळासी. जलाने कापुराचं स्थूलपण नष्ट केलं, पण कापुराचं गंधरूपाचं अस्तित्व मिटलं नाही, ते शिल्लक राहिलं. कापूर जलभेद न उरला ऐक्यपणा जरी झाला, परी परिमळाने उरविला भेद त्यांच्याच एकत्वी. त्यामुळे भेद शिल्लक राहिला. म्हणजे ह्या ज्ञानात भेद आहे. जरी जल आणि कापूर एक झाले तरी सुद्धा गंधरूपाने त्याचा भेद शिल्लक राहिलेला आहे. अंगी लाविली या विभूती तई परमाणू ही झडती परी पांडुरत्वे कांती राहे जैसी. आणखीन सूक्ष्म दृष्टांताकडे आले. अंगी लाविली या विभूती. आता वरच्या भस्माच्या पुढे गेले, म्हणाले तीच आता विभूती घेतली आणि सगळ्या अंगाला लावून टाकली. तई परमाणू ही झडते. ते बारीक बारीक कण सो निघून जातात. अंगावर भस्म लावल्यानंतर ते भस्मातले बारीक सारीक कण शिल्लक राहत नाहीत, ते पडून जातात. झडती परी पांडुरत्वे कांती. कांती म्हणजे खूण, पण ते पांढरेपणाचे ते भस्माचे पडलेले पट्टे, ती खूण तर कांती रूपानी, म्हणजे ती खूण तर शिल्लक राहते. म्हणजे राहे जैसी. म्हणजे आता तो सगळा फॉर्म गेला, कुठपासून लाकडापासून भस्मापर्यंत, पण त्या भस्माचं पांढरेपण तर शिल्लक राहिलं. भस्म अंगी लाविलेले स्थूल रूपे नष्ट झाले, परी पांढुरकीने राहिले तेच ते त्याच ठाई. येथे भस्म समूळ पुसले हे म्हणण्याचे आहे फोलवले. हे म्हणण्याची आहे फोलवले. पुसले शब्द स्थूल गेले परी उरले सूक्ष्म. हे त्याची सगळी स्थूलता नष्ट होत गेली तरी ते सूक्ष्म रूपाने शिल्लक राहिलं. ना ओहळला अंगी जैसे पाणी पाणीपणे नसे, तरी उल्हास चेनी मिसे आथीच ते.
आता पाणी वाहून जातं. ते पाणी वाहून गेल्यानंतर तिथे काही शिल्लक राहत नाही. म्हणजे आता पाणीच नाही, पाणीपणे नसे, त्याचं पाणीपणाचं अस्तित्व शिल्लकच राहिलं नाही. तरी उल्हासाचे निमिसे त्या ठिकाणी गारवा, जो पाणी निघून गेल्यामुळे जो गारवा आहे तो गारवा तर शिल्लक राहतो. आथीचं ते मेदिनीच्या वरील पाणी गेले स्थूल रूपे वाहुनी, गारव्याच्या स्वरूपाने आहेच तेथ. गारवा शिल्लक राहतो. अणुपरमाणू महीचा गारव्याने व्यापिला साचा, म्हणजे जले आपुलेपणाचा अभावी दाविला भाव. जल नाही आहे, पण त्या अभावामध्ये त्या गारव्याने ते होतं ह्याचा भाव त्यांनी दाखवून दिला. आणि म्हणून ते म्हणतात आता पुढे की ना तरी माध्यान्ह काळी छाया न दिसे वेगळी. सगळे एकापेक्षा एक सूक्ष्म दृष्टांत घेतले तर हां. असे पाया तळी रिगोनिया. दिवसाची सावली बाजूला पडते, पण दुपारी भर 12 वाजता सावली पायाखाली आहे, पण पावली आहे, सावली आहे. जरी दिसली नाही तर ती तिच्या स्वरूपात शिल्लक आहे. असे पायातळी रिगोनिया अथवा माध्यान्हकाली निज छाया न दिसे वेगळी, पाहू गेल्या पायातळी आहेच ती. आता तैसे ग्रासून दुसरे स्वरूपी स्वरूपाकारे, आपुलेपणे उरे बोधू जोका. त्याप्रमाणेच शास्त्राधिकांचे साह्य करून जरी झाले द्वैताचे निरसन. आपण म्हणतो आम्हाला द्वैत तत्वज्ञान नाही पटत, आम्ही अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते आहोत. कारण का तर शास्त्र वाचल्यानंतर द्वैत स्वीकारलं तर त्या तत्वज्ञानामध्ये समाधान नाही असं आम्हाला वाटलं. की नाही, द्वैतात समाधान नाही, परमात्मा एकटा एकच आहे, तर शेवटी समाधान अद्वैतात आहे असं आम्हाला वाटलं. आणि आम्ही त्या तत्वज्ञानाने समाधानी झाले द्वैताचे निरसन. तरी अहम ब्रह्मास्मी ही खूण उरलीच आहे असे. म्हणजे एक तर एक ब्रह्म आहे ही जाणीव तर माझ्याकडे उरलीच आहे. तर म्हणाले आणि ही जरी उरली खूण, आणि ही जी उरली खूण तेच चहूवाणींचे ऋण. हे काही फेडता येत नाही. शेष राहिले जाण बोध रूपे. हा बोध शिल्लक राहतो की माझ्या सकट सगळं जरी म्हटलं, म्हणजे सर्वम खलु इदम ब्रह्म, त्या सर्वात मी आहे ना. सर्व जरी म्हटलं तरी विचारांना व्यापकता दिली तरी सर्वांच्यामध्ये अंतर्भाव माझा आलाच. म्हणजे सर्व म्हणून मी वेगळा झालो नाही, म्हणजे माझं अस्तित्व संपलं नाही. मी मिटवायला खूप निघालो, पण माझं अस्तित्व मला वाणीने नाही मिटवता आलं. कशाने मिटलं? अनुभवाने मिटलं. अनुभवाने माझं मी पण सरलं, पण ते सरतं त्याच्यामध्ये मला मिटवता येत नाही. कशा वाणीने काय होईल? अ अधिक ब बरोबर क असं जिथे मांडलं जातं तिथे ते पूर्ण सुटलेलं नसतं. पण ही वाणी आहे, ती वाणते तेव्हा. आता ते म्हणतात हे ऋण तर त्या वाणीचं शिल्लक राहिलं, ते ऋण तर काही फेडता येत नाही. ते ऋणशेष वाचाय्या न फेडवेची मरोनिया. म्हणाले की काहीही करून सुद्धा मरून गेलं तरी सुद्धा वाचा ऋण काही फिटू शकत नाही. ते पाया पडवून मिया सोडविले. ते जे वाचेचं ऋण आहे ते मी सद्गुरूंच्या चरणी मी नतमस्तक झालो आणि आता त्या ऋणातून मुक्त झालो. कारण मी ब्रह्म आहे ही जाणीव संपली, सद्गुरूंच्या चरणावर विसर्जित झाली. म्हणून आपण म्हटलं ती सुटली, ते आपल्यापासून दूर गेली. हां, ती वाणीने नाही सोडवता आली. म्हणजे तर्काने विषय सुटत नाही. मी तर्क करत गेले आणि तर्काने विषय सोडवण्याचा प्रयत्न केला, विषय सुटत नाही. तो शेवटी अनन्य शरणागत होऊनच सुटावा लागतो. ते सगळं सुटून जायला लागतं की तो सोडवता येत नाही. म्हणून ते ऋण शेष वाचाय्या न फेडवेची मरोनिया. ते पाया पडवून मिया सोडविले. ऐसे ते वाचा ऋण न फिटे ही गेली या मरून. तेच मी पाया पडून फेडिले सद्गुरूच्या. कारण जन्मजन्मांतरी मी ब्रह्म आहे या भावनेने जन्माला येत गेलो तरी सुद्धा ते सुटणार नाही. मी तर तिथेच राहणार. अडकली माझी साधना तिथंच. ती जशी एखादी टेप किंवा पिन अडकावी ना, तिथेच गोलगोल फिरत राहणार आहे. नुसत्या या शास्त्रज्ञाने न फिटती वाचा ऋणे. फक्त शास्त्रज्ञान झाल्याने वाचेचं ऋण फिटत नाही.
वाचेचं ऋण कोणतं? जिनी आम्हाला ह्या सगळ्याची जाणीव करून दिली, त्याचा अनुभव घेऊन आम्ही ते होणं. वाणी ते करू शकत नाही आम्हाला, पण तिने नेलं म्हणून ते तिचं ऋण आहे. ते जर फेडायचं असेल तर मला तिथं पोचलं पाहिजे. हां, आणि मी तिथे पोचल्याशिवाय तिचं ऋण फेडू शकत नाही. आणि तिथे मला कोण पोचवतो? सद्गुरू. त्यामुळे मी त्यांना नमस्कार केला आणि वाणीचं ऋण फेडलं. हां. न फिटती वाचा ऋणे, ती सद्गुरूच्या वंदने फिटती मात्र. ती निश्चित फिटतात त्यांना वंदन करून. का की श्री गुरुवर वाचेसी न विषय साचार. कारण का? ते तत्वच असं आहे की जे वाणीचा विषयच नाही आहे त्यांच्याहीपर्यंत वाणी पोचत नाही. म्हणून तेथे ज्ञान अज्ञानाचा बाजार ओस असे. कोणत्याही प्रमाणा, आता नैयायिकांचं कोणतंही प्रमाण इथं चालत नाही. कोणत्याच प्रमाणाने, शास्त्र प्रामाण्याने, कुठल्याच नाही प्रामाण्याने प्रचिती जी घ्यायची आहे त्या शास्त्रांनी नुसतं आम्ही जाणून घेतलं, पण शेवटी आत्मप्रचिती ही गुरुच देणार आहे, दुसरा कोणी देणार नाही. म्हणून सद्गुरू ठाईनं जागा जाणा, मग तेथे अप्रमाणपणा कोठून नाही आहे. ते अप्रमाण पण नाही आहे आणि ते प्रमाण पण नाही आहे. इथे भाष्य खूप छान केलं आहे. म्हणजे प्रमाणात ते अडकत नाही एवढं म्हणता येत नाही, तिथे अप्रमाण पण काही ठरत नाही, कारण तिथे काही पोचतच नाही. हां, म्हणजे प्रमाण जसं ठरत नाही तसं अप्रमाण पण ठरत नाही. हां, सद्गुरूच्या ठाई विद्या अविद्या दोन्ही नाही, तेवी बोध अज्ञान तेही फिके पडे. अज्ञानही राहत नाही, बोधही राहत नाही. हां, जो वाणीलाच विषय नाही मग तेथे ऋण उरेल काही. तो वाणीचा विषयच नाही आहे म्हणून वाणीचं ऋण फिटणार आहे. त्या ठिकाणी वाणीचा हां, आता तिथं पोचल्यानंतर वाणीचं ऋण माझ्यावर राहत नाही. जिथपर्यंत तिने आणलं तिथपर्यंत तिचं ऋण माझ्यावरती राहिलं. आणि आता मी तिथे गेल्यानंतर आता तिचं ऋण संपलं. आता तिचं ऋणाईत मी. म्हणून सद्गुरू समसोय नाही ही ऋणे फेडावया. हे सगळं ऋण फेडायला ते समर्थ आहे. म्हणून ज्ञान सद्गुरू स्वरूपाचे करून घेऊन वंदन त्यांचे, केल्या ऋण वाचेचे मुळी नुरे. म्हणाले जे वाचेनी ऋण केलं आहे ते आता शिल्लक राहणार नाही. ते तिचं ऋण मी सव्याज फेडलं आहे, कारण मी तिथपर्यंत पोहोचलो आहे. म्हणून परापश्यंती मध्यमा हन भारती, या निस्तरली या लागती ज्ञानी अज्ञानीची. म्हणाले म्हणून परापश्यंती मध्यमा आणि हन म्हणजे आणखी, भारती म्हणजे वैखरी. ही वाग्देवता, कारण प्रत्यक्ष तोंडातून उच्चारली जाणारी आहे म्हणून ही वाग्देवता. या निस्तरिल्ली या लागती ज्ञानी अज्ञानीची. म्हणाले त्याकरता यांच्या ऋणातून निर्धाराने बाहेर पडावं लागतं, कारण ज्ञान अज्ञानाच्या बाहेर पडावंच लागणार, त्याच्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. म्हणून या निस्तरिल्ली या लागती ज्ञानी अज्ञानीची. यांना दोन्ही करता ह्याचा निस्तर्म यांना सोडावं लागतंच. परापश्यंती मध्यमा वैखरी, ह्या ज्या असती वाणीचारी, यांच्या ऋणातून निर्धारी सुटल्या वाचून गती नसे. जयाचे गाठी अज्ञान, त्याने तर हे वाचा ऋण फेडलेची पाहिजे जाण, निज कल्याण व्हावया. कारण आम्हाला सतत त्याचं स्मरण पाहिजे की ज्या इतकं हे स्तोत्र सुंदर आहे की जे स्तोत्र म्हणताना आमच्या मनातले भाव उत्तम होतात. किती हे नाम कल्याणकारी आहे की त्या गायत्री मंत्राच्या उच्चाराने प्रत्येकाला कितीतरी समाधान, म्हणजे सामर्थ्य, पुष्कळ प्रकाराचे लाभ हे त्याला मिळतात. रामरक्षा स्तोत्र आहे, आम्ही आमच्या देहाला कवच म्हणून त्याचा उपयोग करतो. किती ते मला लाभदायी आहे. म्हणजे ह्या सगळ्यांनी आमच्यावर किती उपकार केले की उपासना करण्याकरता ही वाणी आम्हाला किती साह्यभूत झालेली आहे. म्हणून आम्हाला आमचं कल्याण व्हायचं असेल तर आम्हाला तिचं ऋण व्यक्त केलंच पाहिजे. मग ते कसं व्यक्त करणार? सारखं तिचं स्मरण करून. ज्या रूपात ती वाणी पटली आहे त्या रूपात तिचं स्मरण करून. म्हणजे आम्हाला जर श्रीराम हे नाव गोड लागत असेल तर आम्हाला श्रीराम श्रीराम नाव पुन्हा पुन्हा घेतलं पाहिजे. कारण का तर ही वाणी आहे, तिचं ऋण फेडायचं आहे मला, आणि त्यामुळे ते फेडण्याकरता मला ते नाम घेत राहायचं आहे. म्हणून शास्त्रज्ञाने करून जे ज्ञानी झाले असतील जन, त्यांनीही हे वाचा ऋण फेडिलेच पाहिजे. एवढं ज्ञानाचं दालन आम्हाला खुलं करून दिलं.
म्हणजे केवढं ऋणच आहे आमच्यावर ह्या वाणीचं. कारण ही वाणी पुन्हा कोणाची? ज्ञानदेवांची. म्हणजे त्या वाणीला आता काय म्हणावं? तिच्यापुढे लोटांगण घालावं का गडबडा लोळावं का तिला सारखी लोटांगणं घेत राहावीत? काय करावं की ज्याच्यामुळे त्या वाणीचं ऋण आम्हाला कळेल? म्हणजे शेवटी ते ऋणच ना. हां, असो श्री निवृत्तीनाथासी शरण जाऊन निश्चयसी फेडिले वाचा ऋणासी ज्ञानेश्वर म्हणे. ते म्हणतात, आता आपण तर त्यांच्याकरता आणखीन वेगळी कल्पना करू शकतो की ज्ञानेश्वरांना म्हणजे नमस्कार सद्गुरूंना का करावा वाटला? एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, कुणाचं ऋण आहे? वाचेचं ऋण आहे. ते ऋण कुणामुळे प्राप्त झालं? निवृत्तीनाथांच्यामुळे. आता ते ऋण फेडावं कुठे? पुन्हा तिथेच. आता त्यांनीच सांगितलंय पुन्हा की अरे मी तुला सांगितलं म्हणून तू गीतेवर भाष्य लिहिलंस, आता तू स्वतंत्र भाष्य कर ना. म्हणून आता अमृतानुभव लिहायला घेतला. म्हणजे पुन्हा वाणीचं ऋण आहे. कारण जो अनुभव त्यांनी घेतला तो अनुभव ते आता शब्दात आणतायत. केवढं ऋण आहे. कारण नाही तर तो शब्दात कसा आला असता बरं अनुभव? जर वाणी नसती तर कळलं नसतं. आम्हाला काय कळलं असतं की माऊलींना काढी इतके सुंदर सुंदर गोष्टी, इतके सुंदर सुंदर विचार आम्हाला कधीच ऐकायला मिळाले नसते. तर त्यामुळे ते म्हणतात की श्री निवृत्तीनाथासी शरण जाऊन निश्चयसी फेडिले वाचा ऋणासी ज्ञानेश्वर म्हणे. मी म्हणून निवृत्तीनाथांना म्हणते पाया पडोनमिया सोडविले. ते वाणीचं ऋण. म्हणून अनन्य भावे करून सद्गुरुसी जाता शरण सहज फिटे वाचा ऋण जे कठीण तर फिटावया. म्हणजे ज्या वाणीने आम्हाला इतकं ज्ञानसंपन्न लहानपणापासून आम्हाला जर वाणी आज शिकवला नसता आम्ही काय शिकलो असतो? आम्हाला काय कळलं असतं? आम्ही त्या ज्ञानाला वंचित राहिलो असतो. तर त्यांनी सांगितलं की म्हणून आम्ही त्या गुरूंना नेहमीच ती वाणीचं ऋण किती कठीण आहे फिटायला हे जाणून आम्ही सतत गुरूंना हजार वंदनं करत राहिली पाहिजेत. जोवरी ज्ञान अज्ञान याचेच चाले व्याख्यान तोवरी हे वाचा ऋण उरलेच आहे. जोपर्यंत आमच्याकडे या जगातला द्वंद्वात्मक भेद शिल्लक आहे तोपर्यंत वाचेचं ऋण आमच्यावरती आहेच आहे. ज्ञान अज्ञान निरसन हे सद्गुरूचे दर्शन मग तेथे वाचा ऋण कोठून टिके. सद्गुरूंच्या ठिकाणी हे वाचा ऋण शिल्लकच राहत नाही. श्री ज्ञानेश्वरांनी शरण जाऊन निवृत्ती चरणी टाकिले ऋण फेडूनी चहुवाणींचे. तीच ही निवृत्तीनाथ सद्गुरू मूर्ती साई बाबा विमल कीर्ती वामन शास्त्री ज्ञान ज्योती द्वंद्व नामे परी एक. स्वतःच सांगता येतात की माझे हे दोन्ही गुरु आहेत. पहिल्यांदा मी वामन शास्त्रींच्याकडनं उपदेश घेतला आणि मला वामन शास्त्रींनी साईबाबांच्या ठिकाणी ठेवलं. आता दासगणू महाराज म्हणतात ही नावं दोन आहेत. साईबाबा एक नाव आहे आणि वामन शास्त्री एक नाव आहे. दोन्ही एकच गुरु तत्व आहे. साईबाबा विमल कीर्ती वामन शास्त्री ज्ञान ज्योती द्वंद्व नामे परी एक. जैसी भीमा भीमा शंकरी भामा म्हणती मध्यंतरी तिचेच नाव पंढरपुरी चंद्रभागा विराजत. तेवी निवृत्ती साई वामन ही सद्गुरूंचीच नावे पूर्ण. त्या तीन नावांचा दृष्टांत दिला. भीमा भामा आणि चंद्रभागा. त्यांच्या पदामी अनन्य शरण गेलो म्हणे दासगणू. इति श्री दासगणू विरचित अमृतानुभव मंजिरी ग्रंथ त्यांचे तृतीय प्रकरण समाप्त झाले सद्गुरू कृपेने. श्री हरिहरार्पणमस्तु.